नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? एकदम ठीक. सामंत सर आले का वैभवला पण माहितीच असेल की एक वेगळी एनर्जी तुम्ही घेऊन येता सर. तुम्हाला पण माहिती नसेल, पण जेव्हा आम्ही तुम्हाला बघतो कुठच्याही कार्यक्रमाला असू दे किंवा आणि कशाला असू दे, आम्हाला खूप एनर्जेटिक वाटतं तुमच्याकडे पाहून किंवा तुम्ही जे काय बोलता त्याच्यावर. तर कसं वाटतंय तुम्हाला? हा माझा पण पहिला पॉडकास्ट आहे आणि तुमचा पण पहिलाच अनुभव आहे पॉडकास्टचा. नाही, बरं वाटतं. आणि विशेषतः तुझ्यासारखे तरुण असे बोलायला लागले की काय होतं की आपण इतक्या धावपळीत असतो की आपलं जीवन, आपलं जगणं मागे डोकवायला काही वेळ नसतो. तर अशा प्रसंगामध्ये आपण कसे जगलो, आपलं काय आपल्याकडे आहे, दुसऱ्या आपल्याबद्दल काय म्हणत आहेत, हे ऐकताना बरं वाटतं आणि स्वतःचा एक शोध लागतो नव्यानं. नक्कीच. तर आम्हाला आज खूप शिकायला मिळणार आहे तुमच्याकडनं. कारण जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला जेव्हा स्टेजवर बघतो प्रमुख पाहुणा म्हणून किंवा अतिथी म्हणून, ते जरा वेगळं वातावरण असतं. तेव्हा आम्ही एकामेकांशी बोलू शकत नाही आपल्याला काय वाटतं ते. तर तसं बघता तर मला 1.5-2 वर्ष झाली आता मी तुम्हाला बोलताना ऐकतोय. प्रमुख पाहुणा म्हणून असू दे किंवा अतिथी म्हणून असू दे. प्रत्येक वेळेला मला वाटतं की सर आणि जरा 5 मिनिटं बोलले असते तर जरा बरं वाटलं असतं. कारण मला एक वाईट सवय आहे, मी डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे बघतो जेव्हा मी तुम्हाला ऐकतो तेव्हा. कारण दुसरा पण तेवढ्याच त्याच तंद्रीमध्ये आहे राहून ऐकतोय का नाही हे मला लगेच कळतं. आणि प्रत्येक वेळेला मला हाच अनुभव आलेला आहे की प्रत्येकाला तुम्ही 5 ते 10 मिनिटं एक जरा जास्ती किंवा शेवटच्या 2 कवितेच्या ओळी जरा वाढवल्या असतात तर आणि मजा आली असते असंच वाटतं. तर माझा हा पहिला प्रश्न आहे की सर बोलायचं कसं? काय असतं बोलायचं, माझ्या जगण्यामध्ये असं झालं की ज्याला जो चांगला बोलतो त्याला चांगलं ऐकता आलं पाहिजे, चांगलं ऐकणं. तर माझ्या जीवनामध्ये काय झालं की मला खूप चांगले माणसं मिळाली की जी चांगली बोलणारी होती. म्हणजे मराठीतले अनेक वक्ते असतील, माझे अनेक नातेवाईक असतील, तर ह्या बोलणाऱ्या माणसांना मी ऐकत गेलो. उदाहरणार्थ आता डॉक्टर आपले प्राचार्य गोपाळराव मयेकर, अच्छा. तर त्यांचा मी विद्यार्थी आणि त्यांच्या सहवासात बरीच वर्ष त्यांची अनेक भाषणं ऐकली. तर ते असतील किंवा रमेश सप्रे सर असतील, माझे मित्र दिलीप बेतकेकर असतील आणि मराठीतले मोठे लेखक राम शेवाळकर असतील, पु ल देशपांडे असतील, या सगळ्या माणसांना बऱ्याच वेळा जवळून ऐकलं. त्यामुळे माझ्यावर संस्कार घडले ते विशेषतः मी तरुण वयात कॉलेजमध्ये असताना माधव गडकरी म्हणून गोमंतकचे संपादक होते. अच्छा. आणि जे काही बोलायचं असेल ते प्रभावीपणे कसं बोलायचं हे मी त्यांच्याकडनं शिकलो. तर मुख्य म्हणजे चांगल्या माणसांचे बोलणं ऐकण्याची संधी मला जीवनामध्ये खूप मिळाली. कारण हेच मला पाहिजे होतं. कारण बोलणारे खूप जण असतात. कारण मी असं बघितलंय की माझ्या अवतीभोवती सुद्धा असे बोलणारे पण खूप आहेत किंवा एवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे. पण असे थोडेच जण असतात की जे बोलायला लागले का तुम्हाला एक वेगळीच तंद्री लागते. तुम्हाला वाटतं की परत परत ऐकावं, परत परत ऐकावं. अरे आज काय आणि 2 शब्द किंवा 2 वाक्य बोलली असते तर खूप चांगलं झालं असतं. तर असं मला दरवेळेला तुमच्याकडे वाटतं. पण असं सर का होतं की जेव्हा आपल्याकडे ज्ञान असतं, एवढं ज्ञान असतं, तर आम्ही एवढे असे बोलायला का पोचत नाही किंवा आमच्याकडे काय काय आमची चूक होते की जेणेकरून दुसऱ्याला आपल्याला काय म्हणजे बोलायचं आहे, त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे, हे पोचू शकत नाही आम्ही? 2-3 गोष्टी असतात. एक म्हणजे अ, कुठली चांगली गोष्ट असतील तर त्याची एक साधना लागते. बरोबर. हे पहिली गोष्ट तुम्ही बोलता ती भाषा आणि शब्द. मग भाषा आणि शब्दांचं वाचन तुमचं चांगलं ऐकलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे भाषेमध्ये पहिल्यांदा श्रवण म्हटलं आहे, भरपूर चांगलं ऐकलं गेलं पाहिजे. ऐकल्यानंतर वाचलं पाहिजे पुस्तक. हे 2 गोष्टी आधी झाल्या की मग त्यातनं काय होतं की विचार करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत. अच्छा. तुम्ही विचाराबरोबर शब्द आपोआप असे येत राहतात. तुमच्या शरीराच्या सगळ्या हालचाली आहेत ते तुम्ही मुद्दाम करत नाहीत, त्या शब्दांसाठी विचारांसाठी आपोआप तशा होत राहतात. आणि दुसरी गोष्ट अशी असते की ही सगळी साधना करत असताना तुम्हाला लहानपणापासून व्यासपीठावर कुठेतरी संधी मिळाली पाहिजे हे अशा अनेक लोकांना सामोरं जाण्याची. मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी मुलांना कुठलाही प्रश्न विचारला की
प्लॅटफॉर्मवर ये आणि उत्तर दे, तिथून नाही. त्यामुळे अनेक माझे विद्यार्थी हे जे वेगवेगळ्या क्षेत्रात, विशेषतः नाट्य क्षेत्रामध्ये किंवा कम्युनिकेशन स्किल ज्याचं चांगलं झालं, तर त्याचा साधं नसतं उभं राहणं नीट चांगलं सहज उभं राहणं, नंतर सगळ्यांना समोर बघून बोलणं. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या लहानपणी जर घडल्या. बरोबर. आणि मला असं झालं की मी हरमलला ज्यावेळी होतो तेव्हा भगवती हायस्कूलहून पेडण्याला होतं. तिथं दरवर्षी स्पर्धा व्हायच्या आणि आम्ही दरवर्षी मला ते पाठवलं जायचं. तर त्या स्पर्धेमध्ये पेडणे तालुक्यातील चांगले विद्यार्थी यायचे. तर असे चांगले विद्यार्थी येतात, त्यांचं ऐकणं आणि ते ऐकता ऐकता आपण बोलत राहणं, असं ते म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही एखादी गोष्ट ज्यावेळी करायची त्यावेळी त्याची संधी तुम्हाला प्रत्यक्ष जीवनामध्ये आधी पुष्कळ वेळा मिळाली पाहिजे. म्हणजे खूप तयारी केली आणि एकदम मी चांगलं बोलणार असं होत नाही. आणि मला असं वाटतं की शाळा हे पहिलं व्यासपीठ आहे. तिथं मुलांना जर चांगली व्यासपीठं मिळाली, अगदी वर्गातसुद्धा समोर येऊन बोलणार, तर मला ते मिळालं. आणि चांगल्या लोकांचं ऐकलं, भरपूर वाचन हे केलं आणि सतत बोलत राहिलो. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे. आणि दुसरं गोष्ट की आपण बोलतो खरं, परंतु आपलं काही चिंतन असतं का, की समजा दुसऱ्यांसोबत मी बोलणार आहे का पुस्तकासाठी, तर इतर जे सांगणार आहे तेच मी जर सांगितलं तर लोक ऐकत नाहीत असे. मग इतरांपेक्षा मला ह्या व्यक्ती असेल किंवा पुस्तक असेल, कुठली गोष्ट असेल, तर मला इतरांपेक्षा ह्याच्यामध्ये वेगळं काय दिसतं हे शोधण्याची एक सवय असली पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळी पब्लिक स्पीकिंग ज्याला करतात त्यावेळी वेगळं बोललात तर लोक ऐकतात. आधी वेगळं बोलावं लागतं, वेगळे विचार मांडावे लागतात आणि नंतर ते प्रभावीपणे मांडावे लागतात. हे प्रभावीपणे मांडण्यासाठी तुम्हाला आवाज आपला त्याचं इंट्रोस्पेक्शन करावं लागतं. मी बोलतोय ते एकदम उगीच तार स्वरात मोनोटोनस बोलतोय का, त्याच्यामध्ये वैविध्य आहे का, मी बोलतोय ते बोलताना माझ्या हालचाली सहज होत आहेत का, असं सगळं हे रसायन जमलं की मग चांगलं बोलता येतं असं. सर, हा मी का प्रश्न विचारला तुम्हाला, कारण माझ्या वयोगटाच्या जर तुम्ही विचार करायला गेलात, जर 20 ते 30 यांचं काय होतं, कोणी जर त्यांना जर समजा जर सांगितलं किंवा असं विचारलं तुम्ही एक 5 मिनिटं बोलू शकाल का, तर लगेच आम्ही नर्वस होतो. काय बोलणार, कसं बोलणार, किंवा कुठच्या ह्यानी मी 5 मिनिटं पण बोलू शकत नाहीये, हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो जेव्हा कोणी त्यांना जर प्रश्न विचारतं किंवा सांगतं एक जरा 5 मिनिटं बोलाल का. कारण हे कमी करण्यासाठी हे कमी झालं पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं की प्रत्येकाला 1-2 मिनटं किंवा 5 मिनिटं कोणी जरी काही जरी सांगितलं तरी बोलायला यायला पाहिजे. मी एक परवाच पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये अशी एक ओळ होती की ओनली वे दॅट यू आर स्टॉपिंग फ्रॉम ग्रोईंग इज युअर फिअर ऑफ लुकिंग स्टुपिड इन फ्रंट ऑफ पीपल. म्हणजे तुम्हाला जर समजा जर 4 प्राध्यापक असतील आणि त्याच्यामध्ये मी नवीन प्राध्यापक म्हणून मी रुजू झालो, तर मी ह्या चौघांमध्ये मी कसा बोलू, मी तेवढा म्हणजे माझं शिक्षण किंवा हे तेवढं आहे का, मी त्यांच्या पुढ्यात राहू शकेन का, ही पण भीती असते. त्याच्यासाठी मी हा प्रश्न विचारला. कारण हे सगळीकडेच होतं. तुम्ही जर बघायला गेलात जनरली तर तुम्हाला कुठच्याही जागेवर किंवा कुठच्याही क्षेत्रात किंवा कुठच्याही व्यवसायात हे बघायला मिळणारच की घाबरून जातो आम्ही लगेच, आम्ही फेस करू शकत नाही. कारण जसं तुम्ही म्हणालात की शाळेपासूनच जर आम्ही सुरुवात केली तर तो एक जरा कॉन्फिडन्स लेवल आहे, तो माणसाला पण जरा सांगू शकतो की हां, मी शाळेमध्ये बोललो होतो, मी आता नक्कीच बोलू शकेन. आणि दुसरं म्हणजे वाचन तुम्ही बोललात, त्याच्यावर आम्ही येऊच, म्हणजे वाचनाचं आणि बाकीच्या ह्याच्यावर. तर हे मला ऑडियन्सना म्हणजे तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं होतं, म्हणजे ऑडियन्सना कळेल की बाबा आपण कसं ह्याच्या पुढे आपण कसं बोलू शकतो. तुम्ही एक 3-4 गोष्टी सांगितल्यात त्या खूप उपयोगाच्या होतील. तर हे झालं पब्लिक स्पीकिंगचं. आम्हाला खूप ऐकून घ्यायचं आहे आज तुमच्याकडनं की सामंत सर मागणं कसे आहेत. कारण प्रत्येकाला एक सामंत सर म्हणजे प्राध्यापक, ह्यांनी एवढी वर्ष शिकवली, आता वक्ते म्हणून किंवा प्रमुख पाहुणे म्हणून बोलतात, एवढं मराठीवर तर त्यांचं प्रेम आणि बाकीच्या गोष्टी. तर तुमच्या बालपणापासून सुरुवात करूया आपण. तुमचं बालपण, मी सगळे प्रश्न नाही घेणार, तुमचं बालपण कुठे झालं किंवा काय झालं असं, पण मला तुमच्या बालपणाचे किस्से ऐकायचे आहेत की ज्याच्यामुळे दी ग्रेट सामंत सर घडले. अशा कुठच्या गोष्टी आहेत तुमच्या पालकांच्या असू दे किंवा तुमच्या मित्रमंडळीच्या किंवा तुमच्या गुरुवर्ग जे कोण गुरुजन असतील तुमचे त्यांच्या.
नाही, कुठलाही माणूस जो वाढतो ना, तो निश्चितच पहिल्यांदा घरात असणारी माणसं, नंतर शेजारी, नातेवाईक, आणि मग तो ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी भेटणारी माणसं, शिक्षक त्याचे, असा सगळ्यांचा प्रभाव असतो. सुदैवानं मला खूप चांगले आईवडील मिळाले. माझे वडील जे होते ते म्हणजे काही गोष्टी आपल्याला वरवरनं वाईट वाटतात, परंतु ते आपल्या एकंदर अंतिमहिताच्या असतात. म्हणजे आमचं वडिलांची जमीन वगैरे भरपूर होती, पण ती थोडीशी भांडणं वगैरे झाल्यामुळे वडिलांनी ते घर सोडलं. आणि ते पूर्णपणे आपण काहीतरी नवीन करणार, आणि ते कीर्तनकार झाले. अच्छा. तर ते मला आठवतं की आम्ही लहानपणी ज्यावेळी 5 वाजता असं उठायचो, म्हणजे जाग यायची ती वडिलांनी पहाटेच्या वेळी छेडलेल्या तंबोऱ्याच्या तारामुळे. सुंदर तो आवाज, मग ते रियाजाला बसायचे. त्यामुळे आमच्या बालपणामध्ये पहाटे आमची जी व्हायची ती गाण्याच्या सुरानं, चांगल्या वडील चांगले गाणारे होते, कीर्तन करणारे होते, ते व्हायचं. आणि त्याचे संस्कार झाले. मला गाण्याचा जो पुढचा एक छंद किंवा आवड, त्याच्यामध्ये काय थोडंसं केलं तर ते वडिलांच्या कीर्तनाचा सूर आणि तो ताल. म्हणजे मला एकदा आठवतं की एकदा असे सगळे जमलेले असताना, लहान असताना आमच्या नातेवाईकांनी सांगितलं की जरा झांज वाजवा. तर प्रत्येकाला वाजवायला सांगितलं तर त्यांची ते शिकवलेलं नसतं ना. पण म्हटलं हा कीर्तन करायचा मुलगा, ह्याच्या हातात जरा झांज द्या, बघूया काय. आणि मी ते, मलाही माहिती नव्हतं मी वाजू शकेन की नाही, परंतु ते सतत ऐकल्यामुळे तो संस्कार, ते आपोआप यायला लागलं. हार्मोनियमसुद्धा मी संवादिनी कोणाकडे शिकलो नाही. ते असे आणल्यानंतर असं बघता 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 हळूहळू यायला लागलं. तर हे सगळं वडिलांकडनं मिळालं. आणि वडील हे कीर्तनकार असल्यामुळे त्यांचं ते तडफदार असं प्रकारचं बोलणं, चढ उतार, हे सतत पुन्हा 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 ऐकल्यामुळं त्याचे एक संस्कार झाले. दुसरी आई माझी जी होती तीसुद्धा खूप प्रेम करणारी, तिला एका डोळ्यानं दिसत नसे. अच्छा. पण तिची म्हणजे डोळे जरी दिसणारे नसेल, दृष्टी खूप चांगली होती तिची. त्यामुळे तिनं संस्कार खूप चांगले केले. लहानपणी वडील कीर्तनात असल्यामुळे हे पाढे घेणं, कविता म्हणून दाखवणं आणि काही करणं, ते सगळं होत गेलं. म्हणजे एका बाजूला ह्या कविता, गाणी, दुसऱ्या बाजूला हे संगीत, आणि तिसरं असं झालं की मी सुदैवानं म्हणा की वडिलांच्या बदल्या होत राहिल्या, आणि वडिलांची इच्छा होती की मराठी मीडियममधूनच SSC केलं पाहिजे. आणि गोव्यात तशा शाळा नसल्यामुळे मी अक्षीला पहिल्यांदा होतं, अक्षीहून मग मी इचलकरंजीला गेलो. तर खूप चांगली शाळा मिळाली. तिथून मग पुण्याला गेलो, तिथेही भावे स्कूल ही चांगली शाळा मिळाली. तिथून हरमल्ला, असं ते फिरत राहिलं आणि चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळाल्या. मी ज्यावेळी पुण्याला होतो आणि इचलकरंजीला, त्यावेळी हा जो अवधूत गुप्ते, त्याची जी आई आहे ती माझी मामी बहीण. तेव्हा इकडे मराठी मीडियमची सोय नसल्यामुळे त्यांच्या घरी मी राहायचो. अच्छा. तर मला पहिलं जे बोलण्याचे जे संस्कार, भाषण करण्याचं, तिनं पहिल्यांदा भाषण लिहून दिलं त्या ह्यानं, टिळक पुण्यतिथीच्या निमित्तानं. हे पुण्यात, हे इचलकरंजीला, आणि मग पुण्यात. अच्छा अच्छा. तर तुम्हाला लहान वयामध्ये कोणीतरी असं ना, तुमच्याकडे अनेक मुलांकडे असतं, परंतु ते कोणीतरी बाहेर काढावं लागतं. हो, बरोबर. तर ते बाहेर काढण्याचं पहिलं काम तिनं केलं. दुसरे माझे गुरुनाथ पाटकर म्हणून माझे मामा होते, ब्रह्मचारी होते, आणि त्यांना उत्तम शिक्षक, आदर्श शिक्षक म्हणून बक्षीस मिळालं होतं. तर ते ज्यावेळी मे महिन्यात सुट्टीमध्ये पूर्वी असं असायचं की सगळे भावंडं वगैरे एकत्र येणं, 15-20 मुलं, नातेवाईक. तर ते ज्यावेळी मुंबईहून यायचे तेव्हा त्यांच्या टेबलावर अशा डायरीज पडलेल्या असायच्या, आणि अतिशय सुंदर कोरीव अक्षरामध्ये ते लिहायचे. तर हे असं लिहायचं असतं. काय असतं की तुम्ही लहान त्या वयामध्ये जे बघता ना, त्याचे खूप संस्कार होतात. तर ते त्यांचं लिहिणं, त्यांचं बोलणं, एकंदर त्यांनासुद्धा त्या गाण्यांची आणि कवितांची आवड. मग त्या काळामध्ये ते गुणगुणायचे ना, म्हणजे आम्हाला कोणी शिकवलं नाही, पण मधु मागसी माझ्या सख्या परी, मधु घटची रिकामे पडते घरी, त्या काळामध्ये त्यांनी ऐकवलं. किंवा दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळते, हे ते गुणगुणायचे. आणि हे गुणगुणताना आम्ही ऐकायचो. तेव्हा जीवन हे असं जगायचं असतं. म्हणजे एका बाजूला वडिलांकडून मिळालेलं संगीत, दुसऱ्या बाजूला आईकडनं ती भावगीतं, शिस्त, संस्कार, तिसऱ्या बाजूला हिनं दिलेलं ते भाषण चांगलं, कारण ती मला कसं म्हणायचं, हातवारे कसे करायचे त्या काळामध्ये सगळे शिकवायचे. तिसऱ्या बाजूला हे गुरुमामा जे होते त्यांचं ते लिखाण,
आणि त्यांना साहित्याची आवड होती. तर तिथून ते संस्कार झाले. तर ह्यातून अगदी लहानपणी घडलो आणि शिक्षक तर खूप चांगले मिळाले की ज्यांच्यामुळे मी घडत गेलो. अच्छा. तुम्ही जायचात तुमच्या बाबांबरोबर जिथे कीर्तनं असायचे तिथे जायचात तुम्ही? त्या काळामध्ये कसं होतं की बसेस वगैरे नव्हत्या. अच्छा. स्वातंत्र्याचा तो 1961 ते 1970चा जो विशेषतः काळ आहे. तर ते वडील इकडे आणि महाराष्ट्रात गावोगावी, त्यामुळे अनेकदा चालत जावं लागत असे. ते सगळं जमत नसे. पण ज्यावेळी जवळपास कीर्तनं होत त्यावेळी बऱ्यापैकी कीर्तनं ऐकली. घरी त्यांचे रियाज चालत ते बऱ्यापैकी ऐकलं. घरी त्यांचं वाचन चालल्यामुळे ते पुस्तकं आणत. ते त्या काळामध्ये चित्र बघणं नुसतं काही असं हे झालं, पण संस्कार होत असत त्याचं. तुम्हाला आवडायचं, पण असं कोणी जर बाबांनी म्हटलं कधी की आज ये बाबा माझ्याबरोबर किंवा आज माझं इथे कीर्तन आहे, तर तुम्ही जायचात? आवड होती, लहानपणापासूनच आवड होती. संगीत, काव्य, पुस्तकं, नाटक, कला, म्हणजे काही वेळा आत असतं आणि वातावरणामुळे ते मग रुजतं ना आणि फुलतं. तसं ते आत होतं कुठंतरी. ते प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये कोणाला कला असते, कोणाला विज्ञान असतं, वेगवेगळे विषय असतात. त्याचे संस्कार त्या काळामध्ये जर झाले ना घरात आणि शाळेत तर मुलं घडतात. आता उदाहरणार्थ मी हरमलला होतो. अच्छा. हरमलला तिथं शिगम्यातली नाटकं वगैरे व्हायची. तर माझं वाचन चांगलं होतं, त्यामुळे मला ते विंगमध्ये बसून प्रॉम्प्टिंग करायला सांगत. ते प्रॉम्प्टिंग करण्यासाठी त्या नाटकांच्या रिहर्सल्स बघाव्या लागत, ते डायरेक्शन वगैरे बघावं लागेल. तर तिथून मी नाटकामध्ये असा तो आत शिरलो. म्हणजे मला काय सांगायचं आहे की लहानपणी ते जे संस्कार होतात, तुम्ही कुठल्या कुठल्या घटनामधून जाता, प्रसंगामधून कुठली माणसं भेटतात, तर नाटक तिथं भेटलं. तिथं ते वायंगणकर म्हणून त्या काळचे तिथले गोव्यातले चांगले नाटक करते, तर त्यांनी लिहिलेली हस्तलिखितं मी बघितली. तेव्हा हे असं लिहायचं असतं नाटक. हा जो एक प्रत्यक्ष जीवनातला जो एक संस्कार आहे ना, असं लिहिलं जातं पुस्तक आणि मग ते छापलं जातं, मग ते केलं जातं. तर ते लिखाणाचं मी हे मॅन्युस्क्रिप्ट ज्याला म्हणतात ते त्यांच्याकडनं बघितलं आणि मग मला वाटलं की आपण एकांकिका लिहाव्यात. सांगण्याचं तात्पर्य लहानपणामध्ये खूप चांगली माणसं मला भेटली. खूप खूप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही बघायला गेलो तर एक मला वाटतं ही पायरीच होती तुमच्यासाठी की बाबा इथनं वडिलांकडनं हे, आईकडनं हे, परत मग नाटक कसं लिहायचं किंवा वाचायचं कसं किंवा स्टेजवर कसं जायचं. तर मला वाटतं हे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी किंवा कोणासाठी त्यांना जर वाटतं की बाबा कोणात काय कला आहे तर मला वाटतं की त्यांनी एकदा तरी त्यांना संधी द्यावी. काय मला काय वाटतं माहिती आहे का की प्रत्येक मुलं आहे ना, त्या प्रत्येक मुलाला देवानं काहीतरी नक्षत्रांचं देणं दिलेलं असतं, एक तरी गुण दिलेलं असतं. आपली चूक अशी होते की दिलेलं असतं एक आणि मोठी माणसं ते सोडून त्याला दुसरं करायला सांगतात. बरोबर. त्यामुळे त्यांचं अर्ध आयुष्य त्याच्यामध्ये जातं. तर ते आधी अलीकडे ज्याला हे म्हणतात ना काउन्सिलिंग किंवा कोणतरी एक शिक्षक किंवा आई वडील, नातेवाईक कोणाला तर ते कळलं पाहिजे. आता उदाहरणार्थ मी उदाहरण देतो, अवधूत गुप्ते. बरोबर. अवधूत गुप्ते लहानपणापासून म्हणजे मी त्यांना बघितलं, त्यांच्या घरी मी होतो. अच्छा. तर त्याला शिकण्याची फार हे नव्हती, गाणं करायचं. तर घरातली जे वडील किंवा मोठे मंडळी त्या काळामध्ये मला माहिती आहे की तू ते गाण्यात काही करिअर होणार नाही, करू नकोस म्हणून त्याला ते मागे ओढायचे. पण त्यानं ते आपलं 1 वर्ष कॉमर्सात गेलं तर हरकत नाही म्हणून तो त्याच्यामध्ये राहिला आणि आज तो ग्रेट कलाकार झाला. सगळ्या ह्याच्यामध्ये केवढा मोठा कलाकार झाला. आता ते त्यानं स्वतः धैर्यानं, धाडसानं त्या क्षेत्रामध्ये, काही विचारांना ते धैर्य होत नाही, म्हणून त्या काळामध्ये कोणीतरी ते ओळखणारं असेल ना, अरे तुला गाणं चांगलं येतं, तुला गणित चांगलं येतं, तुला वाद्य चांगले वाजवता येतात, किंवा तुला आता जगामध्ये असं आहे की कुठलीही छोटी गोष्ट मला आवडते तर त्याच्यामध्ये मी मोठा होऊ शकतो. अगदी अगदी ॲडव्हर्टायझिंग हे आहे, काही नाही, तर ते सापडलं तर केवढं मोठं. नक्कीच. म्हणून तू म्हणतोस ते त्या काळामध्ये शोध लागणं स्वतःचा आणि कोणी चांगले संस्कार करणारी माणसं भेटणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण हल्ली आपण बघतो की खूपशी मुलं एक 25 किंवा 26 नंतर किंवा 30 नंतर पण आपलं प्रोफेशन बदलतात, कारण त्यांना ती आवड नसते किंवा घरून त्यांना असं सांगितलं जातं की बाबा हे कर ते कर, त्यांना आवड नसते. ते जसं तुम्ही म्हणालात काउन्सिलिंग हे मुलं जायला बघत नाही, सहजा तशी जायला बघत नाहीत, कारण त्यांची एक आवड असते. आणि ह्या सगळ्या माध्यमातून त्यांनी शिकायला पाहिजे की बाबा आपल्याला काय करायचं आहे पुढे. तर हे झालं बालपणाचं.
आता कॉलेजकडे वळूया तुमच्या. असं तुमचं कॉलेजमधून तुम्ही काय शिकलात, किंवा तुम्हाला असे कॉलेजमध्ये तुमचे गुरु किंवा आणि कोणी तुमचे बाकीचे मित्र असतील त्यांच्याकडून तुम्हाला अशी काय 1, 2, 3 वाक्य मिळाली, किंवा असं त्यांनी काहीतरी सांगितलं तुमच्या असं लक्षात आहे आतापर्यंत सुद्धा, म्हणजे आजपर्यंत सुद्धा तुमच्या लक्षात आहे, असं काय आहे का, सांगाल का तुम्ही? आहेत खूप. कॉलेजमध्ये म्हणजे शाळेमध्ये मला खूप उत्तम शिक्षक भेटले. कॉलेजमध्ये मला शिकवणाऱ्या याच्यामध्ये एक सदरे मराठीचे सर होते, डॉक्टर सदरे. बाकीचे शिक्षक होते ते पुस्तकं शिकवणारे होते, हो, परंतु त्याच्या पलीकडचं शिकवणारे हे सदरे सर होते. तेव्हा सदरे सरांची आठवण मला अशासाठी येते की त्यांनी, म्हणजे पूर्वी कसं असायचं, आपण तरुण असतो ना त्यावेळी शब्दबंबाळ जास्त असतो, विचाराचंही कमी असतं, लोकांना ते इफेक्टिव्ह वाटावून आपण ते फ्लावरी असं ते बोलत राहतो. तर सदरे सरांनी प्रिसाईज कसं लिहायचं, विचार कसा करायचा आणि ते लिहायचं कसं, ते उत्तम वक्ते नव्हते. अच्छा. पण ते उत्तम अभ्यासक होते. तेव्हा विशेषतः साहित्याचा अभ्यास कसा करायचा, त्याची मांडणी कशी करायची, हे त्यांच्याकडनं मी शिकलो. कॉलेजमध्ये असताना खरं म्हणजे तरुणपणी मग नंतर स्वतःचा शोध घ्यायचा असतो, आणि ते शोध घेतला की माणसं मग सापडत जातात. तर त्याच काळामध्ये मला रमेश सप्रे सरांची ओळख झाली, आणि त्यांनी मग पुस्तकं द्यायला ते लागले, त्यांचं मी ऐकायला लागलो, आणि मग तिथून मग बोलायचं कसं असतं. आता राम शेवाळकर बोलण्याची शैली वेगळी, पु ल देशपांडे बोलण्याची शैली वेगळी, तसं सप्रे सर बोलण्याची शैली वेगळी, गोपाळराव मयेक. मी ह्या सगळ्यांच्या शैलींचा अभ्यास करत राहिलो, आणि आपल्याला ह्यातलं काय आवडतं ते कसं आणता येईल. म्हणजे संगीतामध्ये कसं असतं, तुम्ही एक घराणं घेऊन त्याच घराण्यात गात राहता, पण काही जण दुसऱ्या घराण्यातील चांगल्या थोड्या थोड्या गोष्टी घ्यायच्या आणि आपण ते जास्त आपलं परिणामकारक करण्याचा प्रयत्न करायचा. तसं हे कॉलेजमध्ये असताना मला विशेषतः मी साहित्याकडे वळलो. हे जे सदरे सर होते, म्हणजे हे कमी वेळा होतं की गोव्यातल्या प्राध्यापकांचे छोटे छोटे शिबिरं व्हायची, मंगेशीला झालं आणि कुठे. तर मला आठवतं की ते मला स्वतःला त्यांच्याबरोबर घेऊन जायचे ऐकण्यासाठी. अच्छा. तेव्हा महाराष्ट्रातले मोठमोठे लेखक प्राध्यापक आलेले आहेत गोव्यातले, आणि मंगेशीला ते गोलाकार असे खुर्च्या घेऊन बसलेले आहेत आणि ते बोलत आहेत चर्चा. मग ते कोसलावरची चर्चा असेल किंवा रणांगणवरची चर्चा असेल, ह्या सगळ्या त्या काळामध्ये त्यांनी मला नेलं. तेव्हा चांगला शिक्षक हा विद्यार्थ्याला कसा घडवायचा, त्याला कसं ते पुढे हे करायचं, तर त्या काळामध्ये चांगल्या माणसांच्या सहवासात जाता आलं त्यांच्यामुळे. अच्छा. तर कॉलेजमध्ये हे एक चांगले शिक्षक मिळाले. या सदरे सरांना स्वतः ते चांगले कलाकार नव्हते, पण एकांकिकांची खूप आवड होती. तर तिथं असताना त्यांनी कॉलेजच्या मुलांच्या एकांकिका बसवायला सुरुवात केली, आणि तिथे मग शोध लागला की आपल्याला चांगली ॲक्टिंग करता येते. ते त्यांनी हे दिल्यामुळे. अशी अनेक मुलं असतात ना, आता किती मुलं असतात की ज्यांना चांगला अभिनय करता येतो, संधी मिळत नाही. पण सुदैवानं झेवियर्समध्ये असताना सदरे सरांनी दरवर्षी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असतात त्याच्यामुळे ते बसवायचे, आणि ते बसल्यामुळे फार मोठे दिग्दर्शक वगैरे काही नाही, पण त्यानिमित्तानं ह्या नव्या विश्वामध्ये इतर कॉलेजमधले लोक कशी चांगले करतायत, आपण कुठे कमी पडतो. म्हणजे एका अंकिकेची जी एक बीजं पडली ती कॉलेजमध्ये असताना तिथं पडली. गॅदरिंगमध्ये मला थोडं ते वाजवायला वगैरे यायचं, त्यामुळे गाण्यांच्या याच्यामध्ये पडलो. आणि कॉलेजमध्येच असताना एक जे नवं पर्व येऊन गेलं ते म्हणजे मी ऑर्केस्ट्रामध्ये वाजवायला लागलो, अकॉर्डिंग. हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. शायनिंग स्टार्स नावाचा त्यावेळेचा एक क्लब होता. अच्छा अच्छा. आणि तो गोव्याबाहेरही हे करायचा. तर आणि मी गाणी म्हणायचो, किशोर कुमार, यशोदास असे त्यावेळेची ती जी हे आहेत ती सगळे म्हणायची. पण मला नंतर कळायला लागलं की लोकांना ते असं आवडतं असेल, परंतु आपण ते फार सुरात काही म्हणत नाही. हे मी रेडिओवर जेवढे गेलो, आणि रेडिओवर जेवढे गाणं भावगीत एक म्हटलं तेव्हा ते रेकॉर्डिंग ऐकताना मला कळलं की ठीक आहे, आपण काही वाईट म्हणत नाही, परंतु हे जे प्रोफेशनल म्हणतायत किंवा चांगले कलाकार जे म्हणतात तेव्हा सूर कुठेतरी, आणि त्याची असेल तर रियाज केला पाहिजे, आयुष्यात त्याच्या पणाला लावलं पाहिजे. आणि तेवढा वेळ नव्हता, त्यामुळे मी गाण्याचं जेवढं जमेल आनंदासाठी करत राहिलो. पण हे सगळं कॉलेजमध्ये सापडलं. एका बाजूला गाणं मिळालं, दुसऱ्या बाजूला नाटक मिळालं, तिसऱ्या बाजूला सदरे सरांसारखे असल्यामुळे साहित्याचा अभ्यास करण्याचं एक तंत्र आणि मंत्र असतं. ते त्याच्यामुळे मिळालं. फक्त एकच झालं की माझ्याकडे गुण होते ते वेगळ्या बाजूचे होते, आणि चुकून त्यावेळी मार्ग न असल्यामुळे मी
आर्ट्स हा माझा विषय होता, भाषा आणि अच्छा. इथं. पण मी गेलो इकॉनॉमिक्सला. अच्छा. हां, म्हणजे ते अकाउंट्स आणि हे सगळं ते हां, हां, हां. जे इकॉनॉमिक्सच्या थिअरी. हां, हां, हां. त्यावेळी नंतर मला कळलं बी एला की याच्यामध्ये मी चांगले मार्क्स मिळू शकतो, पण याच्यामध्ये मला जे जीवनामध्ये करायचे ते ह्या विषय मला काही दुसऱ्याचे पैसे बँकेमध्ये मोजायचे नाही. मला स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचं नाणं जरा वाजून बघायचं आहे. बरोबर. म्हणून मग ते इकॉनॉमिक्स नंतर सोडलं आणि मी एम एला मग मी मराठी घेऊन पुढे गेलो. तर अनेकदा असं होतं कॉलेजला मुलं जी जातात तर त्यांना आपला विषय आपण कुठल्या याच्यामध्ये करू शकू हे नेमका शोध लागलेला नसतो. आणि मोठी माणसं किंवा इतर तू हे कर, डॉक्टर हो, इंजिनियर हो किंवा हे हो म्हणून ढकलत राहतात. तिथं अनेक जणांचं आयुष्य हे उद्ध्वस्त होताना मी बघितलेलं आहे. तर सुदैवानं मला वाट जरा नंतर सापडली, पण ती सापडली. पण मराठीच का आणि कुठला विषय का नाही? नाही, एकच कसं आहे की लहानपणापासून सांस्कृतिक भाषा मराठी, हो. वाचन मराठीतून आणि त्यामुळे साहित्य मराठीतून वाचल्यामुळे ह्या वाचनामुळे माझ्या जगण्याला ज्याला आपण मिनिंगफुल लाईफ म्हणतो, हो 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 माझं आयुष्य अर्थपूर्ण होतं हे वाचल्यामुळे. हो 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 म्हणजे मी अगदी आज काही वक्ता झालो नसतो आणि कोणी झालं नसतो, पण नुसतं साहित्य वाचत जर राहिलो असतो ना तरी जगण्यामध्ये आनंद असतो, तो दुसऱ्या कुठल्या याच्यामध्ये मिळत नाही. बरोबर. त्यामुळे त्या साहित्यामुळे मराठीवर जास्त प्रेम बसलं. अच्छा. सगळ्या प्रकारचं साहित्य, कारण मी भरपूर वाचन केलं. किंबहुना मी हरमलला शाळेमध्ये असताना वाचनालय मंत्री होतो. तर ते दर मंत्र्याकडे ती पुस्तकं द्यायची, 25-30 पुस्तकं, ती त्यानं वर्गामध्ये वाटायची, दर शनिवारी एकत्र करायची आणि पुन्हा सोमवारी नवीन वाटायची. तर शनिवार रविवार ती पुस्तकं मी घरी घेऊन यायचो दप्तरात. अच्छा. आणि ती सगळी पुस्तकं मी त्या काळामध्ये ती आईची देणगीपासून ते गोट्यापासून जी जुन्या काळची पुस्तकं हो, हो, आहेत हो. ती त्या काळामध्ये वाचता आली. ते मराठीचं प्रेम तू जे म्हणतोयस ते हे वाचनातून असं निर्माण झालं. आणि एक वेगळी अलिबाबाची गुहा म्हणतात ना, हो. तसं हे असं एक मोठं एक वेगळं भांडार. अलीकडे हे कमी होतं की मुलांपर्यंत ही पुस्तकच पोचवली जात नाहीत. त्यांना पुस्तकावरचे प्रश्न आणि परीक्षा सगळं केलं जातं, पण हे आनंद देणारे जे साहित्य आहे ना ते मुलांपर्यंत जात नाही. सुदैवानं त्या काळामध्ये मी ते वाचनालय मंत्री झाल्यामुळे मला सापडलं ते. मला हेच तुम्हाला म्हणजे पुढचा प्रश्न माझा ह्याच्यावरच होता की वाचनावरच होता. कारण तुम्ही आधी म्हणजे लहानपणी पण तुम्ही म्हणालात की वाचनाची आवड आणि हे ते, आणि नंतर पण कॉलेजच्या वेळेला जेव्हा मराठी तुम्हाला कळालं की मला मराठीमध्येच पुढे काहीतरी करिअर करायचं आहे, तर तुम्ही काय सांगाल AI आणि ChatGPTच्या जमान्यात मुलांनी काय केलं पाहिजे? वाचन का महत्त्वाचं आहे? काय आहे की AI आणि ChatGPTचा जो हे आहे ना, हो, माझं मत आपण ना असं लंबगासारखं एकदम इकडे जातो किंवा एकदम इकडे तिकडे जातो तसं नाही आहे. आज विज्ञान युगामध्ये त्याची खूप आवश्यकता आहे. कारण आत्ता सगळे जॉब्स जे निर्माण होत आहेत, आत्ता तुम्हाला ज्या काही गोष्टी कराव्या लागतील या AI ची मदत ही घ्यावीच लागणार आहे. हो. तर ते करत असताना ते केलं तर पुस्तक त्याला सबस्टिट्यूट आहे असं समजू नये. अच्छा. मोबाईल किंवा याच्यावरचं वाचन किंवा याच्यावरच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आल्या AI बनणे, तर त्या ठीक आहेत, परंतु माणसाचा जो मेंदू आहे ना तो त्याला AI हे सबस्टिट्यूट होऊ शकत नाही. कारण त्याची प्रतिभा, त्याचं सगळं हे आहे. पण मला असं वाटतं की पुस्तक वाचन याला पर्याय नाही. त्याचं कारण असं, तुम्ही हातामध्ये ज्यावेळी मोबाईल घेता आणि समजा मी पुस्तक वाचणार, ते वाचता मध्येच तुम्हाला वाटतं की ह्याच्यामध्ये आणखी काही नको असलेल्या गोष्टी आहेत आणि माझा मोह होतो मी तिकडे जाण्याचा, ते वाचता तिकडे जातो. एक गोष्ट साधी, पुस्तक ज्यावेळी तुम्ही वाचायला ज्यावेळी घेता त्यावेळी तुम्हाला तिथं चित्र दिसत नाही आणि काही दिसत नाही, तुम्हाला कल्पना करावी लागते. अलीकडे माझं ऑब्झर्वेशन असं आहे, इमॅजिनेशन ज्याला आपण म्हणतो, मग तुम्ही सायंटिस्ट होण्यासाठी, कवी होण्यासाठी, संगीतकार होण्यासाठी इमॅजिनेशन असावं लागतं. हे तुम्ही ज्यावेळी अक्षर वाचता आणि म्हणजे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे असं मी वाचतो, पण त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर वेगळेच हिरवं गवत उभं राहतं, तुझ्या डोळ्यासमोर प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीप्रमाणे. ही कल्पनाशक्ती जी आहे ना त्याला कुठेतरी ह्या AI-मुळे थोडंसं हे होतं आहे का, म्हणून पुस्तक ठेवलं पाहिजे. स्वतःची कल्पनाशक्ती, स्वतःचे विचार आणि कम्युनिकेशन, जो चांगलं वाचतो तो चांगलं बोलू शकतो. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला हे मोबाईल, AI वगैरे सगळ्या याचा उपयोग करता येईल. तुमच्या जॉबमध्ये उपयोग करता येणं आवश्यक आहे, त्याचा भरपूर अभ्यास केला पाहिजे, उपयोगात आणलं पाहिजे. परंतु पुस्तक वाचणं यातला जो एक आनंद आहे
त्यातनं कल्पनाशक्तीचा विकास आहे, त्यातून तुमची जी क्रिएटिव्हिटी पुन्हा वाढते. पुस्तक वाचता तुमच्या मनामध्ये कल्पना करता म्हणजे क्रिएटिव्हच असतात तुम्ही ना. तर हे सध्या मला असं दिसतंय की शिक्षणातून क्रिएटिव्हिटी, सेन्सिटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी ज्या कमी झालेल्या आहेत त्या पुस्तकात, म्हणजे श्यामची आई मी जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा पुस्तक वाचताना त्या शब्दाबरोबर माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये अनेक विचार येत राहतात, भावना येत राहतात. मध्ये मध्ये मला असं हृदय भरून येतं, मन भरून येतं, मध्ये मध्ये मला हसायला येतं. हे जे पुस्तकाचं देणं आहे ते तुम्हाला जिवंत ठेवतं. ते तुमच्यात ती कल्पनाशक्ती, विचार, सृजनशक्ती, आणि हे असेल तरच माणूस जिवंत आहे. हो, नाहीतर अलीकडे काय, मला निबंध लिहायचा आहे, एवरनं घेतलं की सगळंच येतं. मला ऍप्लिकेशन करायचं आहे तर शब्द किती पाहिजे ते फक्त घालायचं, बाकीचं सगळं तुम्हाला येईल. म्हणजे जेमिनायवर असेल किंवा ते चॅट गाण्याची चाल लावून देतं ना. गाण्याची चाल लावून देतं. मला शंकर महादेवांच्या पॅटर्न प्रमाणे चाल लावून दे म्हटलं तर, कारण ते AI म्हणजे पॅटर्नवरच उभारलेलं सगळं. बरोबर. पण त्याची जशी विज्ञानाची जशी आवश्यकता आहे, तंत्राची जशी आवश्यकता आहे, तसं हे AI वगैरे सगळं तंत्र आहे. पुस्तक हे मंत्र आहे. बरोबर. तो मंत्र विसरून चालणार नाही. तेही बरोबर असलं पाहिजे आणि हेही बरोबर असलं पाहिजे, तर आपलं जीवन खऱ्या अर्थानं मिनिंगफुल आणि समृद्ध होऊ शकेल असं मला वाटतं. आणि मला वाटतं पुस्तक वाचणं हे म्हणजे एक वेगळं मेडिटेशन आहे तुम्हाला. कारण पुस्तक वाचताना तुम्हाला वेळेचं भान उरून उपयोग नाही. कारण आम्ही जेव्हा वाचतो ना तेव्हा त्या कल्पनेक ती काल्पनिक भावना ती आपल्या मनात तयार होते. तर ती मला वाटतं मध्ये किंवा आणि कशातही असू दे, पण ते पुस्तक वाचल्याने मला वाटतं मेडिटेशन किंवा आमचं एक वेगळा बघण्याचा दृष्टिकोन किंवा ह्या खूप गोष्टीमध्ये बदल होऊ शकतात. कारण काय झालं, हल्ली आम्ही लगेच व्हॉट्सॲपवरून लगेच इंस्टाग्रामवर स्विच होतो, त्याच्यावरनं आणि फेसबुकवर स्विच होतो. पण जेव्हा आम्ही पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की माझ्या हातात फक्त पुस्तकच आहेत, पुढे पानं आहेत, मागे पानं आहेत, ह्याच्यामध्ये काहीच नाही. तर हे मला सुद्धा खूप वाटतं की प्रत्येकाने 10 पानं तरी दिवसाला वाचावी, तरच त्याचं मला वाटतं जतन जास्ती प्रमाणात होऊ शकेल. तर आम्ही पुस्तकावरनं बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता मला सध्या येणाऱ्या NEP बद्दल बोलायचं आहे. तर जर तुम्हाला जर NEP थोडक्यात जर सांगायचं असेल, NEP म्हणजे काय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय, तर तुम्ही काय सांगाल? ज्या कोणाची मुलांची सगळ्यांची शिक्षणं झालेली असतील, त्यांच्या सध्या ह्या क्षेत्रात काही त्यांचं सध्या हे नाही आहे, कारण त्यांची मुलं शिकून वगैरे सगळे मोठी झाली, तर त्या माणसांना किंवा त्या प्रत्येक माणसाला तुम्ही काय सांगाल थोडक्यात की NEP म्हणजे काय आहे आणि काय होणार आहे पुढच्या ह्या गोव्याच्या म्हणजे इतिहासात किंवा पुढच्या ह्याच्यात काय होणार आहे? हे नवीन राष्ट्रीय धोरण आहे शिक्षणाचं. हो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. तर माझ्या दृष्टीनं ती जर व्यवस्थित राबवली गेलं हे धोरण, तर एक क्रांतिकारक अशा प्रकारचा बदल आपल्याला एकंदर सगळ्या आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरापासून, आपल्या समाजापासून देशापर्यंत होऊ शकेल. आतापर्यंतचं शिक्षण कसं होतं की तुमचं सगळं एक्झाम ओरिएंटेड सगळं होतं. म्हणजे असे प्रश्न येतात, यांची ही उत्तरं, तर ते तुम्ही पाठ करणं आणि जितकं जास्त स्मरणात ठेवून पाठ कराल तितकी ती व्हायचं. कसं की हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम येतात त्यावेळी ही मुलं सगळी पाठ करणारी मुलं मागे राहतात, कारण तिथं तुम्ही विचार करून तुम्हाला काही करावं लागतं. NEPचं पहिलं हे असं आहे की मुलांना विचार करायला शिकवणं. त्यांचं आता ते टेक्स्टबुक नवीन आहेत ते बघावेत. त्या टेक्स्टबुकमध्ये कंटेंट जो आहे त्याच्यापेक्षा ॲक्टिव्हिटीज खूप महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या क्रिएटिव्ह आहेत त्याच्यामध्ये. तर नवीन शैक्षणिक धोरण विचार करायला शिकवतं, क्रिएटिव्हिटी आणि सेन्सिटिव्हिटीला खूप महत्त्व देतं आणि त्याच्याचबरोबर स्किल्स ज्या आहेत, अगदी 6वीपासून आता स्किल्स सुरू झालेल्या आहेत, तर त्या स्किल्स डेव्हलपमेंट होणं, म्हणजे तो SSCपर्यंत पोचला, 11वीपर्यंत पोचल्यानंतर तो बेकार राहील असं होता कामा नये, काहीतरी तो करू शकेल. अच्छा, काहीतरी स्वतः करू शकेल. अशा प्रकारे एका बाजूला स्किल्स, दुसऱ्या बाजूला मुलाने विचार करण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये बदल, अध्यापनाच्या पद्धतीमध्ये बदल, आणि ज्याच्यामध्ये मी सध्या काम करतोय ते फाउंडेशन लेवल जे आहे, म्हणजे अगदी वयवर्ष 3 ते वयवर्ष 8, त्याच्यामध्ये मात्र खूपच. कारण काय, आतापर्यंत कसं व्हायचं, ह्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं होतं. हे नंबर्स पाठ करा, A to Z अक्षरं पाठ करा, प्लस मायनस सगळं झालं की तो अभ्यासक्रम झाला. आता तो अभ्यासक्रम राहिलेला नाही. जवळजवळ 13 करिक्युलर गोल्स त्यांनी म्हटलेलं आहे या स्तरावर. 68 कॉम्पिटन्सीज. शिक्षण म्हणजे मुलामध्ये क्षमता निर्माण करणं.
मग वर्गात टीचर कोणी गेला की त्यानं पहिल्यांदा मी हा धडा शिकवणार हे नाही आता याच्यापुढे, मी ही कॉम्पिटन्सी त्यांना शिकवणार, ही क्षमता मुलामध्ये निर्माण करणार. आणि ते शिकवल्यानंतर लगेच पुन्हा आता हे पूर्वी नव्हतं, लर्निंग आउटकम माझं काय असणार हे मला माहीत असलं पाहिजे. जे लर्निंग आउटकम आणि कॉम्पिटन्सी याच्याकडे लक्ष ठेवून वर्गात गेल्यानंतर शिकवणं हे आतापर्यंत होतं. आतापर्यंत धडा, युनिट, त्याच्यावरचे प्रश्न, त्याची उत्तरं आणि मुलांना ते देता येणं परीक्षेमध्ये. तर हे पूर्णतः एक्झाम ओरिएंटेशन जे होतं सगळं ते आता जाईल. आणि मुलांना खरं म्हणजे आता याच्यापुढे प्रगती पुस्तक जे येईल त्या प्रगती पुस्तकामध्ये गुण नसतील. अच्छा. त्यांच्या 3 लेवल्सवर त्यांच्यामध्ये अवेअरनेस किती आहे, सेन्सिटिव्हिटी किती आहे, क्रिएटिव्हिटी किती आहे, हे त्यांना दिलेल्या ॲक्टिव्हिटीजमधून ते ठरवतील. त्यामुळे प्रोग्रेस कार्ड हे अशा पद्धतीनं मिळेल. एकंदर टोटल सांगायचं झालं तर जीवनासाठी मुलांना सामोरं जाण्यासाठी घडवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आवश्यक काय, त्याचं शरीर, त्याचे प्राण, त्याचं मन, त्याचं बुद्धी, त्याचा आत्मा, या सगळ्यांचा विकास करण्यासाठी तुमच्या शिक्षणामध्ये आतापर्यंत काय होतं तर आता त्यांनी 2 प्रिन्सिपल्स म्हटलेत. एक इंडिया सेंट्रिक एज्युकेशन. अच्छा. हजारो वर्षापासून जे काही उत्तम आपल्याकडे आहेत, मग संस्कार आहेत, चांगलं आपले वेद आहेत, आपली भगवद्गीता आहे, आपलं संगीत आहे, आपलं आयुर्वेद आहे, हे जे विज्ञानाच्या याच्यावर टिकेल आणि उपयोगी, अंधशास्त्रात नव्हे, ते इंडिया सेंट्रिक एज्युकेशन. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंदूशास्त्र आधारित शिक्षण. जे मेंदूशास्त्र आधारित म्हणजे काय, त्याचं म्हणतात की तुम्ही मुलांना वन वे ट्रॅफिक चालणार नाही. शिक्षक आला आणि बडबड शिकवतोय, तुम्ही त्याला कृती किती करायला देता. त्यामुळे ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन आहे ते. कृती करायला लावणं, अनुभव त्याला देणं, त्याला निर्णय घ्यायला लावणं, त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लावणं, त्याला प्रोजेक्ट देणं, काहीतरी करायला लावणं, ह्याच्यावर सध्या भर दिलेला आहे. आणि ते जर व्यवस्थित त्याचं जर इम्प्लिमेंटेशन झालं तर मला वाटतं की आत्ता मुलांना बेकारीचा प्रश्न जो येतो किंवा मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा प्रश्न येतो किंवा जीवनामध्ये काही कुठल्याही माणसाला समस्या असतात, त्या समस्याला सामोरं जाण्यासाठी आधी घडवावं लागतं ना, ते नवीन शिक्षण पद्धती मला दिसतंय. प्रोव्हाइडेड त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालं तर. नाहीतर थिअरी आहे, इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर त्याला काय. बरोबर, असं आहे ते. नाही. आणि आम्ही जेव्हा शिकवत होतो तेव्हा लेखन, वाचन आणि मनन हे म्हणजे आम्ही कॉलेजपर्यंत हेच करत आलो, रीडिंग, रायटिंग, रिमेंबरिंग. तर तुम्हाला वाटतं की ऑडिओ, व्हिडिओ अँड किनेस्थेटिक्स म्हणजे ऐकून किंवा बघून किंवा एक्सपिरियन्सने जरा वेगळं NEP जरा आणि चांगली होऊ शकते किंवा त्याच्यात आणि चांगला बदल होऊ शकेल? NEPमध्ये तंत्रज्ञानाला खूप महत्त्व दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे अगदी KG पासून त्याला बालवाटिका असा शब्द आलेला, त्या बालवाटिकेपासून विद्यार्थ्यांना ह्या तंत्रज्ञानाचा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नव्हे, कसा उपयोग करता येईल त्याच्या क्लिप्स दाखवणं, त्यांचं रेकॉर्डिंग करणं, त्यांना ध्वनिचित्रण करायला लावणं. आत्ता टेक्स्टबुकमध्ये जर बघितलं ना तर ही कविता गाऊन तुमचे गटशः त्याचं हे करा किंवा याच्यावर गटशः चर्चा करा. पूर्वी कसं व्हायचं, एक प्रश्न एक उत्तर, असं नाही. या प्रश्नावर एकापेक्षा जास्तही उत्तर बरोबर होऊ शकतील, चर्चा करा आणि तुम्ही सांगा की हे बरोबर मला का वाटतं. म्हणजे काय, त्यांनी विचार केला पाहिजे. नुसतं बरोबर टिक करा आणि 100/100 हे काही बरोबर नाही. तंत्रज्ञानाचा उपयोग अतिशय आवश्यक आहे आणि तो करावा ह्याचा स्ट्रेस दिलेला आहे NEPमध्ये. अच्छा. मी का म्हटलं की ऑडिओ, व्हिडिओ आणि किनेस्थेटिक्स, कारण लहान मुलांना जर तुम्ही बघाल, जर ती जेवत नसतील तर पालक काय करतात, लगेच त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि बघा म्हणून सांगतात. आणि ती मुलं ते ऐकून किंवा ते बघून पाठ करतात. म्हणून मी तुम्हाला विचारलं की ऑडिओ आणि व्हिडिओ ह्याचं काय वेगळं काय होऊ शकेल का? हा चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे कसं आहे की ह्या प्रत्येक हे दुधारी शस्त्र आहेत. तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह उपयोग करायचा अनुभव मुलांना देणं. हो. आणि एक्सेस नाही. अच्छा. म्हणजे असं की मी एखादी गोष्ट, समजा एक पक्षी आहे कुठला तरी किंवा प्राणी आहे, तो प्रत्यक्ष दाखवू शकत असेल, ते प्रत्यक्ष पाहण्यात जे फिलिंग येतं ते फोटोमध्ये येत नाही. अच्छा. सुंदर दृश्य मी तिथं जर नेलं तर ते दृश्य बघताना माझा इम्पॅक्ट माझ्यावर होतो, तो स्क्रीनवरचं बघून होत नाही. स्क्रीन हे आभास असतो, आभास असतो, ते खरं नसतं. त्यामुळे खरं जीवन दाखवलं पाहिजे, पण ज्या ठिकाणी खरं दाखवता येणार नाही, आता वॉल्कॅनोस दाखवता येत नाही, तो ह्याच्यात दाखवता आला पाहिजे. असं ते कॉम्बिनेशन दोन्ही बरोबर घेऊन गेलं पाहिजे. अच्छा. तर NEP नंतर एक वेगळाच विषय हा विद्याभारती, तुमच्या जवळचा विषय.
असं जेव्हा मी तुमच्या बायोडेटामध्ये बघत होतो तेव्हा मला विद्याभारती हा विषय आला. तर विद्याभारतीबद्दल तुम्ही काय सांगाल? विद्याभारती ही आपल्या भारतातली सर्व भारतभर पसरलेली शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. अच्छा. भारतीय विचार हा केंद्र मानून त्याच्या आधारे भारतीय संस्कृती, भारतीय विचार आणि भारतीय तत्त्वज्ञान अधिष्ठान म्हणून त्याच्यावर शिक्षण, त्याच्या आधारे शिक्षण देणं. आणि ही जगातली सगळ्यात मोठी NGO आहे विद्याभारती. अच्छा. तर साधारण 2000च्या आसपास गोव्यामध्ये विद्याभारतीचं काम सुरू झालं आणि त्याच्यामध्ये मी जोडलं गेलो. त्याच्यामध्ये आश्चर्य वाटेल की आत्ता आपण जे NEP म्हणतो त्या NEPतलं जे पायाभूत शिक्षण वय वर्ष 8पर्यंत शिक्षण, प्राथमिक स्तरापर्यंत, पूर्वप्राथमिक, प्राथमिक, तर हे आज जे NEP सांगता आहे ते साधारण 2000 सालापासून त्याच्यावर आधारित शाळा गोव्यात विद्याभारतीनं सुरू केलेल्या होत्या. अच्छा. फक्त आता NEP हे त्याला आता नाव आलं. आता पुढचं जे शिक्षण आहे ते वेगळं, पण किमान पायाभूत स्तरावर हे केलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं म्हटलं आहे की तुम्ही मुलाचा सर्वांगीण विकास म्हणजे काय, म्हणजे भारतीय पद्धत सांगते की तुमचा अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, ह्याचा विकसन होणारे अशा ॲक्टिव्हिटीज काय ते शिकवा. हे शिक्षण. हो हो. नुसतं पुस्तक म्हणजे शिक्षण नव्हे. आणि त्याच्यावर आधारे ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण झालं. मग त्याच्यामध्ये त्यांनी काही विषय, आधारभूत विषय, संस्कृत, योग, संगीत, शारीरिक शिक्षण, नैतिक शिक्षण हे प्रमुख विषय आहेत. बाकीचे विषय हे नंतरचे विषय आहेत. तर हे पायाभूत विषय सगळ्यांकडे गेले पाहिजेत. संस्कृती ज्ञान परीक्षा, या देशाची काय संस्कृती, या किमान काही गोष्टी विद्यार्थ्याला माहिती असल्या पाहिजेत. ज्या मातीत आपण आहोत त्या मातीचा इतिहास, भूगोल, संस्कृती माहीत असली पाहिजे. तर हे सगळं विद्याभारतीचं काम त्याच्यामध्ये मी जोडला गेलेलो होतो. फक्त काय होतं की आत्ता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे जरा आणखी व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं नव्या परिभाषेमध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या गेल्या आहेत. पण अशा शाळा गोव्यामध्ये विद्याभारतीनं सुरू केल्या होत्या. आणि त्याचं प्रशिक्षण म्हणजे आमचं प्रशिक्षण गोव्यामध्ये असं नसेल, दर महिन्याला या शिक्षकांनी शनिवारी यायचा आपला डबा घेऊन. अच्छा. शनिवारी आणि रात्री राहायचं, दुपारी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ते सगळ्या विषयांचं ज्याला प्रशिक्षण ते घेऊन दुपारी जायचं. आणि त्यामुळे एक पिढी बालशिक्षण घेणारी जी घडली ती विद्याभारतीच्या माध्यमातून. अच्छा. कारण मला माहिती आहे म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा विद्याभारती हे नाव फक्त आम्हाला माहिती होतं. कारण आम्ही म्हणजे त्याचबरोबर आम्ही पुढे जोडले गेलेले होतो. तर हे मला काही माहीत नव्हतं विद्याभारतीचं, की सरांच्या माध्यमातून हे जरा काहीतरी कळालं. तर तुम्ही जसं म्हणाला, तुम्ही NEP बद्दल आम्ही बोललो किंवा बाकीच्या तुमच्या बालपणाबद्दल बोललो, अशा खूप गोष्टी बोललो. त्याच्यातून जेव्हा मी वाचत होतो तुमच्याबद्दल तेव्हा लेखन हा एक विषय खूप जणांना जाणून घ्यायचा आहे तुमच्याकडनं, की कसं काय लेखन कुठून आलं, लेखनाची आवड तर तुम्ही सांगितलात. मग कशी सुरुवात झाली तुमच्या लेखनाची आणि कुठनं काय, एकांकिका किंवा नाटक असू दे किंवा काही असू दे, तर हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. लेखन 3 पद्धतीचं केलं मी कविता लिहिल्यात, जे लिहितो आहे, एकांकिका लिहिल्यात आणि समीक्षात्मक लेखन, निबंध लेखन, अशा 3 पद्धतीनं लेखन केलं. सगळ्यात आवडीचा प्रकार आणि जो अगदी लहानपणापासून असा रुजत गेला तो म्हणजे कविता. तर कविता पहिली जी लिहिली गेली ते मला आज आठवतं. मी ज्यावेळी इचलकरंजीला 5वीमध्ये शिकत होतो त्यावेळी घर सोडून आईवडिलांपासून दूर गेल्यामुळे आईची, वडिलांची आठवण यायची. तर त्यावेळी आपण ऐकलेलं गाणं, त्या गाण्यामध्ये आपल्या मनातले भावना व्यक्त कराव्याची आतून इच्छा झाली. आणि मला आठवतं की मोठा वाडा होता तो इचलकरंजीला, त्यातल्या लाकडांच्या जिन्यावर बसलो होतो मी एकटाच आणि आठवण येत होती. तेव्हा कधी तू येशील अमुच्या घरी, ते काय बाळगत होतं सगळं, पण ते असं आतून आलं आणि ते गाण्यामध्ये आलं. एक क्षणभर उघड नयन देवा असं म्हणे गाणं आहे. तर ते गाण्याच्या चालीमध्ये ह्या ओळी आल्या आणि मला कळलं आपल्याला असं लिहिता येतं. आणि मग ती कविता लिहून मी ती त्यावेळच्या इचलकरंजीच्या आमच्या जे मासिक निघतं शाळेचं त्याच्यामध्ये ती दिली. ती अनेकांना आवडली आणि तिथून मग मी हळूहळू कविता लिहायला लागलो.
आणि मग कविता लिहिताना वाचन भरपूर अनेकांचं केलं. माझे अनेक मित्र नवीन, आम्ही इथं म्हापशामध्ये बाकीचे ज्यावेळी काही खेळ किंवा इतर गोष्टीमध्ये, त्यामुळे आम्ही म्हापशाच्या गार्डनमध्ये साहित्य कविता याच्यावर चर्चा करणं, शिवानंद तेंडुलकर असेल किंवा अनंत विरनोडकर असेल, आमची 5-6 मंडळी होती. उमेश म्हामरे म्हणून एक होता, मी होतो, आणि काही साहित्याची आवड नाही पण जमणारी मंडळी होती. तर आपल्या एकमेकांच्या कविता वाचून दाखवणं वगैरे असं त्यावेळी ते व्हायचं. कॉलेजमध्ये असताना आम्ही साहित्य प्रोत्साहक मंडळ सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये कवी संमेलनं वगैरे घेणं, साहित्यिक चर्चा होणं, आणि मी लिहित गेलो आणि हळूहळू कविता आवडायला लागल्या. रेडिओवर सादर झाल्या, दूरदर्शनवर सादर झाल्या. आणि फक्त एकच झालं की काय असतं की तुम्ही एकच गोष्ट जर घेऊन बसला आणि त्याच्या आत गेलात तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आणखी एक उंची गाठू शकतात. तर मी जरा अनेक गोष्टी आयुष्यभर करत राहिल्यामुळे कविता करत राहिलो, परंतु त्यात आणखी खोल शिरून तोच एक फॉर्म पकडून ते झालं नाही. पण काही कविता खूप गाजल्या होत्या. उदाहरणार्थ आत्ताची जी शैक्षणिक व्यवस्था आहे ती व्यवस्था कशी आहे सांगण्यासाठी शिक्षक कसा आहे असं म्हणून मी एक ती कविता लिहिली. आणि ती बऱ्याच ठिकाणी अजूनही लोक, मी गेलो की ते मला म्हणायला सांगतात. ती अशी आहे की सुबक छापील पुस्तकासारखे मास्तर वर्गात शिरले अक्षरांच्या पावलाने. त्यांच्या एका हातात खडू होता पांढरा शुभ्र आणि दुसऱ्या हातात सुविचार बेवारशी पुस्तकात सापडलेल्या नक्षीदार मोरपिसांसारखे. भिंतीचेही कुतुब मिनार व्हायचे तेव्हा मास्तर इतिहास शिकवताना, आणि फळ्यालाही फुटायचे काजळ घातलेले डोळे कवितेचे चंद्र उघळताना तेव्हा मास्तर नवे होते. मग हळूहळू खडूसारखे झिजून गेले मास्तर फळ्यावर. आता मास्तरांचं वय झालं आहे. मास्तर हळूहळू इतिहास विसरू लागले आहेत. त्यांना आंघोळीला पंचा लावताना कधी कधी आठवतात गांधीजी आणि अडकित्त्यात सुपारी खुंटताना लोकमान्य. शेवट असा आहे कवितेचा. हल्ली नेहमीच ऐकू येतात मास्तरांना शेवटच्या घंटेचे टोल. हल्ली नेहमीच ऐकू येतात मास्तरांना शेवटच्या घंटेचे टोल, आणि मास्तर चष्म्यावरची जुनी जखम रोज नव्यानं पुसत असतात. तर हे आहे एक चित्र मास्तराचं. पण यातून एकंदर शैक्षणिक जी मानसिकता वगैरे सगळी जी आहे शिक्षकांची आणि ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा काही कविता केल्या. ते केल्यानंतर मी तुला मगाशी म्हणालो की हरमलला असताना ते मी एकांकिका आणि लेखन, वांगणकर नावाचे लेखक, ते बघितलेलं होतं. ते मनात कुठेतरी होतं, पण अनेकदा असं असतं की कल्पना विचार मनात असतात, त्याला वेळ यावं लागतं. बरोबर. तर मी ज्यावेळी हे आमच्या पुरुषोत्तम मालवणकर हायर सेकंडरीमध्ये मराठीचा अध्यापक म्हणून रुजू झालो, तेव्हा तिथं आता काहीतरी नवीन केलं पाहिजे ऊर्जा होती. खूप चांगली टीम होती. ते तिथं महाविद्यालयीन कला अकादमीच्या एकात्मिका स्पर्धामध्ये भाग घ्यायचा ठरला. आणि मग साधारण 1988 ते 2000 पर्यंत अशा प्रत्येक वर्षी आम्ही एकांकिका सादर केला. मी लिहायचं, दिग्दर्शन करायचं, आणि आमचे सहकारी. आणि तिथं मला जीवनामध्ये जे काही सांगायचं आहे ते स्पर्धा हे निमित्त होतं. ते सगळं म्हणजे माणसाच्या मनामध्ये नेहमी एका बाजूला त्याचं शरीर आणि भोग, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यातली चांगली विवेकशक्ती, यांचा नेहमी संघर्ष चाललेला असतो. आता हे सांगणार कसं? मग नाटकाने मला ते पात्र दाखवता येतं. एकाच माणसाचे 2 भूमिका दाखवता येतात, त्यांचा संघर्ष दाखवता येतो. तर असं करत करत ज्या गोष्टी मनात होत्या, विचार होत्या, त्या नाट्यरूपानं मांडता आल्या. आणि त्या प्रत्येक एकांकिकेला कला अकादमीमध्ये लिखाणाचं आणि याचं सादरीकरणाची बक्षिसं त्याला मिळाली. बक्षिस हा भाग वेगळा, परंतु आपल्याला सांगायचं आहे त्याचा एक तो एकांकिकेचा फॉर्म मला मिळाला. आणि दुसरी गोष्ट अशी केली वेगळेपण असं की बाकीच्या एकांकिकेमध्ये 5, 6, 7, 8 पात्र वगैरे असतात. तर माझी गरज होती, पण त्याचा उपयोग झाला की 30-40 मुलांना वाटायचं की आम्ही नाटकामध्ये भाग घ्यावा. मग त्याच्यामध्ये 2-3 पात्र महत्त्वाची असतील, बाकीच्यांना समूहामध्ये घेऊन आणि असं 40-50 पात्रांची आम्ही एकांकिका करायचो. त्यामुळे लोकांना ते जरा असं भव्य दिव्य, म्हणजे सापशिडी असेल, मृत्योर्मा अमृतम गमय असेल, रथचक्र सरकताना असेल, तर असं ते आपल्या मनातले विचार आणि भावना एकांकिकाच्या माध्यमातून मला जरा व्यक्त करायला संधी चांगली मिळाली. त्यामुळे त्या एकांकिका लिहिल्या. निबंध लेखन हे मला लहानपणापासून होतं. स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचो, आणि लहानपणी पुस्तकं वाचल्यामुळे
कल्पना विचार स्वतः करता येणं हे असायचं. म्हणजे दुसऱ्यांना लिहून दिलं भाषण असं नाही, आपण ते स्वतः लिहिणं. बरोबर. 1971 साली चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी म्हणून आपल्या भारतातली एक संस्था आहे, ते मुलांसाठी फिल्म्स बनवतात. अच्छा. तर त्यांनी काय केलं की त्यांना करायची होती फिल्म मुलांची, म्हणून त्यांनी एक स्पर्धा जाहीर केली की प्रत्येक राज्यातल्या मुलांनी भाग घ्यावा. मला माझ्या देशात काय पाहायला आवडेल असा तो विषय होता. आणि निबंध, मग गोव्यातून 1, महाराष्ट्रातून 2, उत्तर प्रदेशातून 4 असे त्यांनी निवडले. तर त्याच्यामध्ये मी हरमलला असताना तो निबंध लिहिला, मला काय बघायला आवडेल. आता ते माझे मित्रही होते, त्यांनी भाग घेतला. त्यांनी असं लिहिलं होतं की मला काश्मीर बघायला आवडेल, मला केरळ बघायला आवडेल, ते सुंदर वर्णन सगळं होतं. मी ते न करता आत्ता माझ्या देशात जी गरिबी दारिद्र्य समस्या आहेत, त्या समस्या जाऊन एक चांगला भारत घडलेला मला बघायला आवडेल. त्यावेळच्या माझ्या भाषेत लिहिलं, पण विचार वेगळा होता. त्यामुळे ते त्या निबंधाला पहिलं पारितोषिक मिळालं आणि मला बक्षीस मिळालं. ते बक्षीस होतं त्या काळात 1971 साली प्रवास खर्चासाठी म्हणून 200 रुपये आणि विमान, रेल्वे, राहण्याची सोय, 5 स्टार्स हॉटेल, त्यावेळचे आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, त्यावेळचे ते राष्ट्रपती व्ही गिरी वगैरे, तर यांच्या सगळ्यांच्या भेटी आणि काश्मीरपासून कन्याकुमारीचा 40 दिवस प्रवास, एक बोगीच त्यांनी घरासारखी हे केलेली होती, विमानातून प्रवास. म्हणजे मी राहायला होतो हरमलला, तिथं पायामध्ये त्यावेळी आम्ही पायलची फाटकी चप्पल घालायचो. दिल्लीला जायला चांगला शर्ट नव्हता, मग तो मित्राचा घेतला. बॅग नव्हती, तर ती एक पत्र्याची पेटीसारखी बॅग एका शेजारी, ती सगळी, स्वेटर नव्हता, ते सगळं दुसऱ्यांचं असं सगळं घेऊन तो मुलगा, त्या काळामध्ये दारिद्र्य होतं, परंतु वाचनानं माणसाला कसं काय मिळू शकतं निबंध लेखन, हा मी मला सांगायचं आहे की हे दारिद्र्य असताना सुद्धा वडिलांचे संस्कार, पुस्तकांचं वाचन, लेखन, विचार करणं. मी दिल्लीपर्यंत पोहोचलो, संपूर्ण भारताचा प्रवास केला. वयाच्या 15व्या वर्षी सगळा भारत मला बघायला मिळाला. हे त्यावेळच्या इंडस्ट्रीमधल्यांचं, कारण ते चित्रपट असल्यामुळे अमिताभ बच्चन आणि कोण यांची चित्रीकरणं ते आम्हाला मध्ये मध्ये दाखवायचे, हे करून ते सगळं बघायला मिळालं. भारतातली मोठी माणसं बघायला मिळाली, सगळ्या भारतभर फिरायला मिळालं. तर एक वाचन आणि निबंध माणसाला कुठं पोहोचू शकतो, त्याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे निबंध झालं, नंतर एकांकिका लिहिल्या आणि कविता लिहिल्या. हे चालू आहे. एकांकिकामध्ये बंद पडल्या, परंतु समीक्षात्मक लिखाण वगैरे चालू असतं. कविताही अजून लिहितो दिवाळी अंकामध्ये वगैरे, आणि संमेलनामध्ये सादर करतो वेगवेगळी. आता ही जी मराठीची संमेलनं होतात महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये कविता किंवा परिसंवादामध्ये सहभाग असतो. अच्छा. पण आम्हाला आज कळालं की सामंत सरांनी पहिली कविता ही 5वीत असताना लिहिली, आणि ती पण आईबाबांची आठवण किंवा घरच्यांची आठवण म्हणून. म्हणजे केवढी शब्दामध्ये ताकद असू शकते, हे म्हणजे खूप वेगळंच आहे हे सगळं. काय म्हणजे खूप मी भांबावून गेलेलो आहे सध्या. म्हणजे काय, म्हणजे एवढे तुमचे अनुभव ऐकतोय, आणि वाचनाबद्दल असू दे किंवा बाकीच्या अनुभवाबद्दल असू दे, निबंधाबद्दल, एकांकिकाबद्दल, खूप खूप आम्हाला शिकायला मिळतं आहे आतापर्यंत. तर आता निबंध झाला किंवा नाटकं झाली, हे झाली, तुम्ही गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष म्हणून आता आहात. तर त्या म्हणजे अध्यक्ष म्हणून असताना ह्या गोष्टी सगळ्या बाहेर तुमचा काय बाहेर अनुभव होता, गोव्याच्या बाहेर किंवा गोव्यामध्ये लोक येऊन, किंवा साहित्यिक असू दे म्हणा, लेखक असू दे म्हणा, संगीतकार असू दे किंवा कोणी असू दे, तर त्यांच्याबरोबरचा तुमचा अनुभव कसा होता? किंवा एक तुम्हाला गोष्ट आवडलेली कुठच्याही साहित्यिकाकडून, किंवा एक मजेशीर किस्से की बाबा तुम्ही सांगू शकता आमच्या ऑडियन्सना. खरं म्हणजे आम्ही मराठी अकादमी 2016 साली स्थापन झाली. मनोहर पर्रीकर जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी काही गेलो नाही, त्यांनीच बोलावून मला, कारण त्यावेळी मी लिहायचो वगैरे की तू हे अध्यक्षपद घे म्हणून. आम्ही पहिल्यांदा काय केलं की ही अकादमी इतर संस्थांसारखी उत्सवी कार्यक्रम करणारी अशी असता कामा नये. ती नुसती मराठी भाषाच नाही, तर मराठी भाषाबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामधली जी मराठीची ज्या काम करणारे व्यक्ती आहेत, तर त्यांना व्यासपीठ देणं, त्यांना घडवणं. आणि म्हणून आम्ही पहिलाच कार्यक्रम घेतला तो आमच्या सगळ्या सदस्यांनी टिपण सादर करायचं की कोणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काय, महिलांसाठी काय, लेखकांसाठी काय, असं सगळं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काय काय करणार आहोत ते केलं. डॉक्टर अशोक कामत, संत साहित्याचे अभ्यासक, ते त्यावेळी अध्यक्ष म्हणून आले होते. ते केल्यानंतर कामाला सुरुवात केल्यानंतर एक ठरवलं की पणजी हे केंद्र नाही, संपूर्ण गोवाभर म्हणून 11 तालुक्यामध्ये
तालुका कार्यकारिणी स्थापन केल्या. तिथली माणसं त्यांनी कार्यक्रम करायचे आणि अकादमीने त्यांना जोडून मार्गदर्शन करून कार्यक्रम करून घ्यायचे. त्याशिवाय कॉलेजमध्ये ऊर्जा केंद्र सुरू केली. कॉलेजमधले जे विद्यार्थी प्राध्यापक त्यांना वाटतं की आपण करावं, तर अकादमी त्यांच्या माध्यमातून हे करतील. तर हे केंद्र स्थापन केले. नंतर एक लक्षात आलं की साहित्याच्या बाबतीत आपल्याकडे काय होतं आहे, तर मध्यंतरीच्या काळामध्ये कादंबरी लेखनच नव्हतं. नाटकं भरपूर गोव्यामध्ये लिहिली जायची, कविताही भरपूर आहे. मग आम्ही मुद्दाम मग राजन गवस असतील, महाबळेश्वर सैल असतील, अविनाश सप्रेसर असतील, ह्या मोठ्या लोकांना बोलवून गोव्यातले जे त्यावेळी कादंबरी लिहिणारे होते त्यांच्यासाठी 2 दिवसांची कार्यशाळा घेतली. आणि काही काही वेळा तुम्ही चांगले प्रयत्न केले तर तिथून कुणी जर आता इतिहास बघितला कळेल की ती कार्यशाळा घेतल्यानंतर गोव्यात काही 5-6 जण असे आहेत की त्यांनी उत्तम कादंबऱ्या लिहिल्या ज्यांना महाराष्ट्रामध्ये पारितोषिक मिळाले, की जे त्या कार्यशाळेमध्ये आलेले होते. परवा मला डॉक्टर विभा लाड, तर त्यांना गेली 2 वर्ष मराठी अकादमीची उत्तम कादंबरीसाठीचे पुरस्कार मिळत आहेत. तर त्यांना मी विचारलं की तुम्हाला कोणी कोणी, तर त्या मला म्हणाले सर तुम्ही जी ती कार्यशाळा घेतली होती त्याच्यामध्ये मी आलेलो होतो. तर असे अनेक जण असे आहेत. मग ते हे केलं. दुसरं सृजन संगम म्हणून एक कार्यक्रम सुरू केला की महाविद्यालयातील सगळे विद्यार्थी, महाविद्यालय आणि हायर सेकंडरी, आणि त्यांनी कविता, नाट्य, नृत्य सगळं, पण कुठेही विकृतीकडे जाणार नाही. मग नृत्य जर असेल तर ते समरगीतं जे वगैरे आहेत, देशभक्तीपर गीत, त्याच्यावर नृत्य, सिनेमातले नृत्य नाही, किंवा दशावतारी नृत्य, अशा अभिनव अशा प्रकारच्या स्पर्धा. 2000 विद्यार्थी जो 2 दिवस येऊन त्या स्पर्धामध्ये, आणि त्याच्यामध्ये टॅलेंट मिळतं. आपल्याकडे गोव्यामध्ये किती महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, भाषणं पाठ करून नाहीत, चिठ्ठी उघडायची आणि चिठ्ठीवर ऑन द स्पॉट तुम्हाला बोलता आलं पाहिजे 2-3 मिनिटं, अशा प्रकारचं सुरू केलं. तिसरी गोष्ट अशी केली की गोव्यातले सगळे जे नवीन लिहित आहेत त्यांना लिहिण्यासाठी अनुदान देणं. त्यामुळे जवळजवळ या वर्षी आता 60 पुस्तकं प्रसिद्ध झाली, गेल्या वर्षी 90 पुस्तकं प्रसिद्ध झाली. त्याशिवाय जे विषय महत्त्वाचे आहेत, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज गोव्यात आले आणि त्यांनी पहिल्यांदा आपलं जे फ्रीडम स्ट्रगल आहे ना ते तिथून सुरू आलं. इन्क्विजिशनचं हे घेण्यासाठी त्यांनी त्या पाद्र्यांचं कंठस्नान त्यांना घातलं आणि बारदेशावर जो हल्ला केला आणि इथली एक अस्मिता जागू केली आणि आपण पाठीमागे आहोत. तिथून मग हळूहळू ती पहिली बीजं होती, त्याला आपण नाव देऊया नको मुक्तिलढ्याची सुरुवात, पण ती सुरुवात ती होती. तेव्हा आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला पाहिजे. पण हे कळणार कसं, म्हणून आम्ही सचिन मदगे यांना सांगितलं की तुम्ही अभ्यास करा, आणि म्हणून आम्ही एक पुस्तिका प्रसिद्ध केली, छत्रपती शिवाजी महाराज आणि गोवा यांचे संबंध सांगणार. तसंच पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला, परंतु आपल्या गोव्यातले जीवबादादा केरकर, तर त्यांनी महाजी शिंदेच्या काळामध्ये ह्या सगळ्याच्या पानिपतच्या युद्धाचा बदला जाऊन संपूर्ण उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत केलं. हा इतिहास मुलांना माहिती नाही. मग तो मोठा खंड आम्ही आता प्रसिद्ध केला आहे, त्याचा 2रा खंड आता प्रसिद्ध होतो. म्हणजे गोव्याला आपली जी अस्मिता आहे, आपल्या लोकांनी काय काय केलेलं आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन पुढे गेलं पाहिजे. अलीकडे काय शाळामध्ये आमच्या लोकांनी पराभव पत्करला, आमचे लोक ह्याच्यात कमी आहेत, आमचे हे नाही ते सांगितलं. चांगलं काय पाहिजे आहे ते मराठीच्या भाषेतून पुस्तकं प्रसिद्ध करून ती लोकांपर्यंत नेली. आणि मग विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, साहित्यिकांसाठी मोठी मोठी माणसं आली. त्याच्यामध्ये आपले प्रवीण दवणे येऊन गेले, त्यानंतर मराठीतले आपले अशोक नायगावकर येऊन गेले, नंतर आपल्या अनेक नावं आहेत की मराठीमध्ये जी मोठी नावं आहेत त्यांनी संमेलनाच्या निमित्तानं इथं येणं, संमेलनामध्ये सहभागी होणं, अध्यक्ष म्हणून, परिसंवादक म्हणून अशी मराठी संमेलनं घेतली, महिलांची संमेलनं घेतली. एक नवा उपक्रम घेतला की मुलं पुस्तकं वाचत नाहीत. का वाचत नाहीत? कारण शिक्षक वाचत नाहीत. म्हणून शिक्षकांसाठी आम्ही जावे पुस्तकांच्या गावा, रमेश सप्रे सर, मी, बितकेकर सर, असं म्हणून पुस्तकं वाचायची कशी, मुलांना आवड कशी लावायची, चांगली पुस्तकं कुठली आहेत, प्रत्यक्ष पुस्तकं आणणं आणि नवीन पुस्तकं. लोक अजूनपर्यंत फडके आणि खांडेकरापर्यंत आहेत, त्याच्यानंतर किती नवीन लेखक होऊन गेले, ती प्रत्यक्ष पुस्तकं दाखवणं, असे हे विविधांगी कार्यक्रम. नुसतं साहित्य नव्हे, एकंदर सगळी संस्कृती आहे मराठी, ती पुन्हा इथे टिकली पाहिजे आणि भाषाही टिकली पाहिजे. शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, असं ते घेतलं जातं. हे मराठी अकादमीचं काम चालू आहे.
ह्यामधून अकादमीच्या कार्यक्रमामधून तुम्हाला असं कुठल्या साहित्यिकाकडून किंवा लेखकाकडून असा एक वेगळा अनुभव किंवा त्यांनी सांगितलेलं तुमच्या एकदम असं लक्षात आहे की कुठची तरी एक स्पेसिफिक गोष्ट जी तुमच्या बरोबर अशी मनात आहे की बाबा त्यांनी असं सांगितलेलं आणि हा मुलाचा सल्ला होता आणि तो आम्हाला खूप फायदेशीर झाला पुढे, असं कुठलं आहे का? आम्ही 2016 साली 17 साली आम्ही एक कार्यशाळा घेतली वामते इथं. त्याच्यामध्ये साधारण 60-65 असे निवडक गोव्यातले महाविद्यालयीन तरुण आणि त्यांना एकंदर त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असाच तो हे होता, व्यक्तिमत्व विकास. हो. आणि त्याच्यामध्ये साहित्य आहे, अध्यात्म आहे, पर्यावरण आहे, असे सगळे विषय मांडले गेले. आणि पुढच्या वर्षापासून ह्या टीमकडे सृजन संगम सगळं तुम्ही करायचं, आम्ही मागे राहणार. तर तिथून ते आज आता यावर्षी 5 जानेवारीला सृजन संगम तो आहे साखळेला. तर त्याचं संपूर्ण आयोजन, परीक्षक निवडणं, त्याची स्पर्धा निवडणं, त्याची प्रसिद्धी करणं, त्याचं निवेदन करणं, संपूर्ण हे विद्यार्थी करतात. तर हे अनेक विद्यार्थी अजून सर आम्ही या कार्यक्रमातून कार्यकर्ते म्हणून घडलो, निवेदन म्हणून घडलो, असे सांगणारे अनेक जण भेटतात. आता कार्यक्रम जर सांगायचं झाला तर मिलिंद जोशी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे हे आहेत अध्यक्ष, त्यांना आम्ही पुरस्कार सोहळ्याला बोलवलं होतं. तर त्याच्यामध्ये आमच्या गोव्यातल्या तरुणांनी नाट्यगीत नाही, नाट्यसंवाद आणि त्याच्यावर गीत आणि सवेश असं ते केलं होतं. आणि गोविंद भगतांनी त्याच्यातनं गोमंतकाच्या मराठी नाटकाचा इतिहास ते बघितल्यानंतर म्हणालं की आमच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम बघितला नाही. त्यामुळे खूप टॅलेंट आहे, तो त्याला वाव देणं, दिशा देणं आणि सहाय्य करणं, व्यासपीठ देणं हे आवश्यक आहे. ते अकादमी करत आहे. मला हेच विचारायचं होतं की जी मुलं कॉलेजमधून बाहेर येत आहेत किंवा बाकीच्या माध्यमातून त्यांना वाटतंय की लिखाण करावं किंवा एक कविता लिहावी किंवा कविताचं एक पुस्तक वेगळं लिहावं, कारण आता काय झालंय, आम्ही फक्त कविता लेखन किंवा वाचन किंवा लिखाण हे एक आपला एक आम्ही भाग समजतो आणि त्याच्यावर थोडंसं आम्ही दुर्लक्ष करतो. तर आम्ही असं काय करू शकतो की आम्ही बाबा आमच्या गोव्यात एक लेखक किंवा एक कवी किंवा कवयित्री अशी होऊ शकते, घडू शकते चांगली, जी दुसऱ्या मुलांना किंवा बाकीच्या मुलं जी येत आहेत त्यांना आवड आहे साहित्याची, त्यांना ती घडवू शकते. असं काय होऊ शकतं, असा काय उपक्रम होऊ शकतो? एक उपक्रम आम्ही सुरू केला आहे सध्या आणि तो जर पुढे गेला तर होऊ शकेल. एक उपक्रम म्हणजे प्रथम पुष्प योजना सुरू केली. तुम्ही मराठी लिहिता पहिल्यांदा, हेच महत्त्वाचं आहे. किती लिहिता हे नंतरचं. प्रथम पुष्प योजनेमध्ये त्याला किमान 35% गुण जरी मिळाले तर त्याचं पुस्तक आम्ही छापतो. हे गेल्या 2-3 वर्षापासून सुरू झालं आहे. एक झालं आणि त्याच्यातून नवीन लेखक, आता कॉलेजमध्ये जाणारी मुलं आता त्याच्यात लिहायला लागली. जी पुस्तकं आता अंकिता नाईक म्हणून ती विद्यापीठातली विद्यार्थिनी, ती शिकवते विद्याप्रबोधिनीमध्ये, पण तिच्या कवितेचा संग्रह प्रसिद्ध झाला. नंतर ती आणखी अशा 4-5 जण मला माहिती आहेत विद्यार्थी ते लिहिले. दुसरं आम्ही युवा मेळावे म्हणून केलं, ज्याच्यामध्ये कविता लिहिणारे, कथा लिहिणारे, ललित लेखन करणारे विद्यार्थी आहेत, मोठी माणसं नाही. तर त्यांनी ते सादरीकरण करणं, त्याच्यावर चर्चा करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणार. आत्ता 24 तारखेला आपल्या डिचोलीमध्ये अशा प्रकारचा तिथल्या कॉलेज आणि हायर सेकंडरीच्या याच्यासाठी हे आहे. तसं आता वेगवेगळ्या ठिकाणी दक्षिण भागामध्ये सुद्धा पुढे होईल. गझलची एक कार्यशाळा तशी ठेवली आहे. आणि आत्ता आम्ही असं करतोय की त्यांना एक कार्यक्रम घेतला आणि असं नाही, घेतलं परत एका महिन्यानं त्यांना आणणं, त्यांचं बघणं, त्यांना पुस्तकं देणं, त्यांच्या सहवासात चांगल्या लोकांना लावणं. तर कविता, ललित हे लेखन आणि निवेदन हे जे आहे आणि कथा लेखन, तर हे भाग घेऊन आम्ही आत्ता काही प्रयोग करतो आहोत. त्याचा परिणाम दिसायला 1-2-3 वर्ष जावं लागतील, काय नेमकं होतं आहे. अच्छा, तर हे झालं म्हणजे लिखाणाबद्दल किंवा जे लेखन तुम्ही केलात किंवा बाकीचं काय. संगीतात कसे आलात तुम्ही? एकदम लेखक म्हणून किंवा कवी म्हणून तिथनं संगीतात कसे आलात तुम्ही? संगीतात पूर्वी संस्कार होते वडिलांचे, मी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे गळा होता. नंतर मी ते हार्मोनियम वाजवायला शिकलो. आणि नंतर शाळेमध्ये असताना, सारस्वत विद्यालयामध्ये असताना स्पर्धा असायच्या. मग समरगीतं लिहिणं आणि स्वतः चाली लावणं. आणि इथं लक्षात यायला लागलं की आपण चाल लावू शकतो. मग मध्यंतरी एक संधी अशी आली की अखिल गोमंतकीय मराठी संमेलन होतं त्यावेळी, म्हापशालाच झालं होतं. त्याच्यामध्ये शशिकांत नारेकर ते म्हणाले की गोव्यातले सगळे जे कवी आहेत ते कवी गाण्यातून, चालीतून पोचले पाहिजे, संगीतातून. मग आम्ही शब्दस्वर नावाचा एक कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमामध्ये अगदी कृष्णदास श्यामापासून ते अलीकडच्या अवधूत कुडतरकरपर्यंत सगळ्या कवींच्या
निवडक कवितांना चाली लावून अच्छा. त्या शब्दस्वर नावाचा कार्यक्रम केला. तर तो बऱ्याच जणांना आवडला, की चांगल्या कविता एरवी नुसत्या वाचून कळत नाहीत, त्या गाण्यातून पोचतात. पण ते इतक्या आवडल्या की त्यावेळी गोपाळराव मयेकर हे खासदार होते याचे लोकसभेमध्ये. तर त्यांनी मुंबई दूरदर्शनला विनंती करून त्यावेळी शब्दांच्या पलीकडले म्हणून कार्यक्रम व्हायचा, तर त्याच्यामध्ये हा शब्दस्वर कार्यक्रम केला. आणि त्यावेळी दूरदर्शन गोव्यामध्ये नव्हताच. आणि मग हळूहळू वेगवेगळ्या गाण्यांना चाली देणं, सांगीतिक कार्यक्रम करणं, हे हा भाग. आणि मध्यंतरी एक चांगली संधी आली की माझा एक मित्र महेश केरकर, मंगेश केरकर, तर त्यानं कविता काही लिहिल्या होत्या. तो म्हणाला की मला हे मिलिंद इंगळे म्हणून मराठीतला चांगला गायक, तर त्याला गायचं. मग ते म्हणजे तू चाली लावशील का? मग मी, माझा मित्र, आम्ही दोघा तिघांनी मिळून त्या गाण्यांना चाली लावल्या. आणि मुक्तछंद नावाची एक CD ती अप्रतिम झाली होती, पण त्याचं वितरण नीट झालं नाही. अच्छा. तुमचं ते पोचण्यासाठी आत्ता जसे Marketing वेगवेगळे म्हणतो सोशल नाही, त्या काळामध्ये सोशल मीडियाचं एवढं हे नव्हतं. हे 2000चा काळ असेल. तर ते पण खूप चांगली ती भावगीतं तयार झाली होती. तर अशा पद्धतीनं संगीतामध्ये थोडं काम केलं. असं म्हणावं लागेल की सामंत सर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. कारण तुमच्याकडनं खूप अनुभव, म्हणजे लेखनाचे असे ना की बाकीचे असे संगीतातले असू दे किंवा भारत भ्रमणाचे किंवा बाकीचे कुठचे खूप म्हणजे शिकण्यासारख्या या गोष्टी आहेत. आणि तुमचे जे कार्य जे करताय तुम्ही अजूनपर्यंत करताय, ते पण आम्हाला खूप कॉन्फिडन्स देणार आहे आणि पुढे मोटिवेट पण करणार आहे. सामंत सर आधीचे किंवा प्राध्यापक म्हणून असताना आणि नंतर रिटायरमेंट नंतरचे, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? काय तुम्हाला म्हणजे तुमचं काय ह्याचं मत आहे ह्याच्याबद्दल? ह्या दोन्ही नाही, ज्यावेळी मी रिटायर होण्यापूर्वी माझ्याकडे प्रिन्सिपलशिप होती, त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह याच्यामध्ये खूप वेळ जायचा. आत्ता कसं त्यातनं मी सुटलो आणि त्यामुळे मला ही क्षेत्र सगळी मोकळी झालेली आहेत आणि मी जास्त वेळ देऊ शकतो. त्यामुळे तीही गोष्ट त्यावेळी आवश्यक होती विद्यार्थ्यांसाठी. आत्ता मला जरा आणखी एक मोठं क्षितिज मिळतं. मी प्रवास हवं त्यावेळी, हवा तितका वेळ, कुठे बांधला गेलेलो नाही, असं काम चालू आहे. एका बाजूला विद्याभारतीचा अध्यक्ष म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणं, दुसऱ्या बाजूला आता SCERTची नवीन टेक्स्टबुक मराठीचे होते. तर ते याचा तर अभ्यासक्रम मी तयार केला आहे, कुठल्या फाउंडेशन्स त्याचा. आणि 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वीपर्यंतची जी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकामध्ये मार्गदर्शक म्हणून त्यांना हे करणं, ते काम सध्या चालूच आहे. अजून ते आता चालू आहे. आणि अकादमीचं, अशी कामं हे सगळे चालू आहे. तर आज खूप काय काय शिकायला मिळालं आहे. तुम्ही आलात आणि आमच्या ज्ञानात पण खूप भर पडला. आणि आता हा आमचा पॉडकास्टचा एक आम्ही शेवटचा सेगमेंट ठेवला आहे 1% म्हणून. तर 1% ह्याचा कन्सेप्ट काय आहे की ह्याच्या मागचा विचार काय आहे की माणूस हा 1% दररोज कसा चांगला होऊ शकतो, व्यावसायिकदृष्ट्या असू दे किंवा पर्सनॅलिटी वाईज असू दे किंवा कुठचाही विषय असू दे. माणूस चांगला कसा होऊ शकतो किंवा माणूस कसा घडू शकतो. 1% जर त्यांनी दिवसाला आपल्याकडनं दिला, जर एक्स्ट्रा, आम्ही म्हणतो एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणतो, तो देऊन माणूस कसा चांगला होऊ शकतो. जसं आम्ही म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे, प्रत्येक थेंबानेच तळं सगळं साचतं आणि तसाच माणूस घडतो, असं मला तरी वाटतं. तर तुम्ही काय सांगाल शेवटी जाताना आमच्या प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सला, की काय आम्ही करू शकतो आमच्या जीवनामध्ये, कुठच्या गोष्टी म्हणजे दिवसाला करू शकतो की त्याने खूप आमच्यामध्ये चांगले बदल घडू शकतील अशा? एक मी 2-3 शब्द सांगेन आपल्याला, की जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ध्यास असला पाहिजे. बरोबर. आता कोणाला कशाचा ध्यास आहे हे जरा महत्त्वाचं आहे. नंतर अभ्यासही असला पाहिजे. ध्यास नुसार चालणार नाही. ते तुम्ही जे 1% म्हटलं तो अभ्यास झाला. आणि तिसरा एक महत्त्वाचा भाग जो आहे, हे सगळं जरी असलं तरी विश्वास नावाची एक गोष्ट असते. आणि मला असं वाटतं की ज्याला आपण आध्यात्मिकता असं म्हणतो, स्पिरिच्युअलिटी, तिथं हा विश्वास शब्द येतो. आणि मिनिंगफुल किंवा अर्थपूर्ण जीवन जगायचं असेल तर मला वाटतं पहिली रिक्वायरमेंट जर कुठली असेल तर त्याला शुद्ध आध्यात्मिकता, कर्मकांडाची नव्हे, शुद्ध आध्यात्मिकता ही आवश्यकता आहे. शुद्ध आध्यात्मिकता म्हणजे काय, की मला हे खावंसं वाटतं, मला हे आवडतं, मला ते आवडतं, ते माझ्या देहाला आवडतं, परंतु मी म्हणजे देह नव्हे
ह्याचे एक कधीतरी भान आलं पाहिजे. अच्छा. जसं माणूस मोठा होत जातो, मी म्हणजे माझं आणखी एक अस्तित्व आहे आतमध्ये जे दिसत नाही, आणि ते गेलं की ह्या देहाला काही हे राहत नाही. त्यामुळे जवळजवळ जगातली सगळी माणसं ही देहबुद्धीला चिकटून जगत असतात. त्या रामदासांनी म्हटलं की देहबुद्धी हे ज्ञानबोधे तजावे. म्हणजे ते जरा बाजूला करून त्याच्या आत मी जो आहे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं. ते जवळ जाणं म्हणजे ज्याला ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स या जगामध्ये जे आहे तो प्रत्येकामध्ये आहे. त्याला चैतन्य म्हणतो आपण, त्याला आत्मा परमात्मा अशी वेगवेगळी नावं देतात. तर ह्या तत्त्वज्ञान मी फार जात नाही, परंतु अगदी सोप्या जर मला खूप आनंदात जीवन जगायचं आहे असं जर पहिल्यांदा ठरवलं, तर त्या खूप आनंदात जगण्यासाठी जी आवश्यकता मला असं वाटतं की ते जे ईश्वरत्व आहे, दिव्यत्व आहे, चैतन्य आहे, त्याचा कुठेतरी मला, कारण तो त्याचा पाया आहे, त्याचा ध्यास मला लागला पाहिजे. आणि तो ध्यास जर लागला तर ते 1% जे म्हणतोस ते खरं म्हणजे रात्री झोपताना सकाळी उठल्यानंतर माझा काही थोडा तरी वेळ ज्याला मी डोळे मिटतो आणि आतमध्ये मी आत्ता कुठे पोचतो आहे आणि मला कुठं जायचं आहे आता मी सतत विचार करतो. आणि ते ज्यावेळी ज्याला ध्यान म्हणू आपण, नामस्मरण म्हणू, अनेक मार्ग आहेत, मी त्याच्यामध्ये काही जात नाही, परंतु एकदा मनाला प्रामाणिकपणे मला या भोगातच माझं सगळं जीवन संपवायचं नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी जितक्या जास्त मी कन्झ्युम करत जाईन तितकी त्याची युटिलिटी कमी होत जाईल. हे आपण आयुष्यामध्ये बघत असतो. खाणं पिणं, पत्नी, मुलं सगळं आहे, त्याचा सगळ्याचा उपयोगही आहे, परंतु त्याला एक मर्यादा आहे की तुम्ही जास्त कन्झ्युम केलीत की त्याची युटिलिटीच कमी होते, आपल्याला ते नको वाटायला लागतं. हे जरा माणसाला लवकर करायला पाहिजे, मग माणूस जरा आणखी डीप आतमध्ये जातो. आणि मला आनंद जर खरा मिळवायचा असेल तर मी त्याला कनेक्ट व्हायला पाहिजे, हाच सगळ्यात महत्त्वाचा. आणि तो त्याला कनेक्ट होण्यासाठी नुसतं डोळे मिटून बसणं नव्हे, मी डोळे उघडल्यानंतर माझा जो व्यवहार आहे तो व्यवहार होताना मी जी गोष्ट बसतो आहे, मी जी कृती करतो आहे, त्या कृतीमध्ये सुद्धा मी त्याला बघता त्या चैतन्याला जर बघितलं. उदाहरणार्थ आता मी झाडू मारतो आहे आणि झाडू मारताना मला असं वाटलं की हीच देवाची पूजा आहे, तर मी किती सुंदर झाडू मारेन. मी पुस्तक वाचतो आहे, मी गाणं म्हणतो आहे, हे सगळं मी अंतिमतः त्या शक्तीशी कनेक्ट होण्यासाठी, ती शक्ती त्याच्यामध्ये आहे. मग सगळं गाणं उत्तम केव्हा होतं, नुसतं लोकांना रिझवण्यासाठी होत असेल तर ते तात्पुरतं असतं, पण ज्यावेळी भीमसेन जोशी असतील किंवा कुमार गंधर्व असतील ते त्याच्यासाठी गात असतात. मग कुठलीही कृती आपण करत असतो ती डोळे उघडल्यानंतर त्याला कनेक्ट होता आलं तर मग ती कृती सुंदर होते, मिनिंगफुल होते, आणि त्याच्यामध्ये यश मिळालं नाही ना तरी ती कृती करताना आपल्याला आनंद वाटतो. आता मी मला कुठेतरी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे गाण्याच्या, आणि मला ते बक्षीस मिळत नाही, परंतु मी गाताना त्याला कनेक्ट असल्यामुळे मला जो आनंद मिळतो तो बक्षीस मिळणं हा वेगळाच आनंद आहे. बरोबर. पण माणसं कशी करतात की डोळे उघडलं की सगळे माझ्या डोळ्यांना हे बघावं असं वाटतं, कानाला ते ऐकावं असं वाटतं, स्पर्श याला करावं असं वाटतो, आणि त्याच्यात की म्हणून ते 1% म्हणजे हे भान सतत जर माणूस घेत राहिला की मी म्हणजे नुसता देह नव्हे, आतमध्ये वेगळं अस्तित्व आहे आणि ते कधीतरी जाणार आहे या जगातून, तर ते जाण्यापूर्वी मला त्याच्याशी जितकं जवळ जाता येईल. देवाचं दर्शन म्हणजे आणखी काही नसतं, देवाचं दर्शन म्हणजे त्याचा अनुभव येणं, आणि त्याचा अनुभव आला हे इतरांना कसं कळतं त्याच्या वागण्यातून. म्हणून अध्यात्माला सगळ्यात महत्त्वाची बाबतीत तुमचं मॉरल बिहेवियर कसं आहे, नैतिक तुमचं आचरण कसं आहे, माणसांबरोबर तुम्ही कसे बोलता, माणसांना तुम्ही दुखावता का, माणसावर तुम्ही प्रेम करता का, हे सगळे जे आहेत ना ते कशामुळे येतं, आतमध्ये जो आहे तो सगळीकडे आहे, जर मला कळायला लागलं तर मी प्रत्येक माणसाशी चांगलंच वागेन ना. पण मला वाटतं सगळ्यात समाजामधल्या सगळ्या ज्या काही समस्या आहेत, घरातल्या समस्या आहेत आणि माझ्या जीवनातल्या समस्या आहेत, त्याचं मूळ उत्तर सगळे वरून वेगळे असते तरी आतमध्ये चैतन्य एक आहे, तेच माझ्यामध्ये आहे, आणि मी इकडेच कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला की मी बाकीच्या नाही तसाच कनेक्ट करतो ना, बोलताना, वागताना, जगताना. तर हे जर होत राहिलं दररोज सतत स्वतः भान घेणं, तर मग आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी असलो, मी गायक असेन, सायंटिस्ट असेन, नोकर कुठली करणार असेल, तर त्याच्यामध्ये मी इतरांसारखा असा वाहत जाणार नाही. मी जे करेन ते खूप चांगलं करेन, ते माझ्याही हिताचं असेल, समाजाच्या हिताचं असेल, मी कोणाचं नुकसान करणार नाही. अशा पद्धतीनं जर जगता आलं तर त्याला आपल्या पूर्वीच्या काळामध्ये कसं कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुली तो गोविंद म्हणत. ते लक्ष्मी पाहिजे, सरस्वती ज्ञानही पाहिजे, परंतु गोविंद म्हणजे आनंद पाहिजे. तेव्हा हे जर मूळ लक्षात ठेवलं ना मुळात, की मला हे
आतला जो खरा आनंद आहे, नॉट जस्ट प्लेजर, वर्ल्डली प्लेजर ज्याला म्हणतो तो नव्हे, भोगांचा प्लेजर नव्हे. आनंद म्हणजे तो कशावर, मी नुसता डोळे मिटले तरी आनंद, बोलताना आनंद, प्रत्येक कृतीमध्ये मला बरं. त्यांनी म्हटलं ना, प्रत्येक कृत्य हे तुमचं मग नृत्य होऊन जातं. तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी करता ते सुंदर होत जातं आणि आयुष्य आपण खरं जगतो आहोत. नाहीतर आपण काल जे केलं सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते असं जगणं चाललेलं आहे. तर मला हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो आणि त्याच्यासाठी थोडी तपश्चर्या अभ्यास करावा लागतो, तपश्चर्या करावी लागते. मग नामस्मरण असेल, ध्यान असेल, कर्मयोग जीवन दररोज जगण्याचा असेल, जे आपल्याला जास्त आवडतं ते करावं. परंतु चैतन्याला जोडण्याचा प्रयत्न जीवनामध्ये झाला की बाकीच्या आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे मिळो न मिळो आणि मी आधी आनंदामध्ये जगतो होऊन जातं. तसं मला वाटतं असं जगावं. कारण जगामध्ये जी सगळी चांगली माणसं होऊन गेली ना, ज्यांनी जग बदललं आणि जे स्वतः आनंदात होते, ते दरिद्री असतील विवेकानंदासारखे आणि पण ते आनंदात राहिले, तसं जगावं असं मला वाटतं. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे ह्याच्यामधून खूप काही शिकायला मिळतं माणसाला. तर हा आमचा काय 1% सेगमेंट आम्ही हा का ठेवला आहे की माणूस हा धावत पळत असतो. माणसाला भान नसते कशाची. त्याला प्रत्येक जीवनामध्ये यश हवं असतं किंवा हे बरं झालेलं आनंदी हवा असतो. माणसाला असं वाटतं की दुःख आपल्याकडे येऊ नये किंवा आपलं हे होऊ नये किंवा ते होऊ नये. पण हा एक मला वाटतं ही एक जर्नी असते. जसे काय बरे प्रसंग येतील तसेच वाईटही प्रसंग, तसे ती झेलण्याची शक्ती आपल्याकडे असायला पाहिजे. आणि मला वाटतं हे तुम्ही स्पिरिच्युअलिटीचं त्याला 1%ला जे काय तुम्ही कनेक्शन दिलंय ते खूपच सुंदर आहे आणि खूपच म्हणजे घेण्यासारखं आहे प्रत्येक माणसाला. तर सर आजचा मला वाटत नाही की हे आता थांबवावं कसं हा पॉडकास्ट. मला अजूनही वाटतं की आपण आणि खूप वेळ बोलू शकतो आणि खूप विषय आहे तुमच्याकडे बोलण्याचे. तर कुठेतरी एक ही वेळ येते की ते थांबावं लागतं प्रत्येक ह्याला. तर थांबवण्याची किंवा संपवण्याची किंवा थांबवण्याची वेळ जरी असली किंवा काही जरी असलं तरी आम्हाला खूप शिकायला मिळालं. मी असू दे किंवा कॅमेऱ्याच्या मागून आपला वैभव असू दे, की त्याला पण तिथे ऐकायला मिळालं की काय बाबा असतं, की काय करू शकतो आम्ही आणि काय काय शिकलो आज. तर हा पॉडकास्ट संपवायच्या आधी एक तुमच्याकडनं आम्हाला 2 कवितेच्या ओळी ऐकायला खूप आवडेल. कुठल्याही असू दे, तुमच्या आवडत्या, कुठेही तुम्ही सांगितलेल्या किंवा तुमच्या आवडत्या, ज्या तुम्हाला कधी कुठेही सांगायला आवडतात अशा. 2 एक दुसऱ्या कवीच्या आणि मी एक माझ्या कवीच्या 2 ओळी मी वाचतो आणि थांबतो. एक बोरकरांची कविता आहे. तर त्याच्यामध्ये माणूस सुंदर कसा असतो हे सांगितलं. त्याच्यामधल्या 2 ओळी अशा आहेत की देखणी ती जीवने जी ध्यासपंथे चालती, देखणी ती जीवने जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. हे बोरकरांनी दिलेलं सुंदर जीवन कसं माणूस कसा जगू शकतो. आणि दुसरं स्पिरिच्युअलिटी किंवा ईश्वरत्वाकडे बघून, ही कविता मी अनेक कार्यक्रमात म्हणतो पण ते आता मुद्दाम म्हणतो आहे की ईश्वराचं आणि माझं नातं काय. त्याच्यामध्ये असं की तसं मलाही असतं एक नाव, रेशन कार्डात चुरगळलेलं नाव. मलाही असतो एक पत्ता, पोस्ट हरवलेला पत्ता. आणि ईश्वराकडे बघून कवी म्हणतो की एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, ज्यात कधी कधी मला होतो मी जिवंत असल्याचा भास.